नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे। नमस्कार नमस्कार नमस्कार। नाट्य संस्कार कला अकादमीच्या वतीनं मी प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी आपल्या सगळ्यांचं आजच्या या सुमन नाट्यछटा लेखन कार्यशाळेमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण ज्यांनी ही नाट्यछटा हा प्रकार मराठी साहित्यात आणला त्यांच्याविषयी थोडंसं आपण जाणून घेणार आहोत। आणि बघा काय योग आहे की उद्या 1 ऑक्टोबर ही दिवाकरांची पुण्यतिथी आहे। 1 ऑक्टोबर 1931 रोजी दिवाकरांचं निधन झालं। म्हणजे बरोबर 90 वर्ष उद्या दिवाकरांना जाऊन झालेली आहेत। तेव्हा त्या दिवाकरांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून आपण आजच्या कार्यशाळेला सुरुवात करतो आहोत। नाट्य संस्कार कला अकादमी ही संस्था गेली 30 वर्ष या नाट्यछटा स्पर्धा भरवते आहे। बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की नाट्यछटा स्पर्धा कशा करता भरवता तुम्ही, का सुरुवात केली असेल तुम्ही? मुळात नाट्यछटा हा प्रकारच लोकांना माहीत नाहीये। आणि 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की ज्या वेळा आम्ही व्यक्तिमत्व विकासासाठी नाट्य प्रशिक्षण देत होतो आणि आमच्या असं लक्षात आलं की हे नाट्य प्रशिक्षण देताना आम्ही अनेक मुलांना नाट्य प्रशिक्षण दिलं, पण अशी अनेक मुलं आहेत की ज्यांना हे नाट्य प्रशिक्षण मिळालं नाहीये। शाळेमध्येच उदाहरण घ्या की शाळेमध्ये जवळ 1,500 विद्यार्थी असतात, त्यातल्या सगळ्यांना नाट्य प्रशिक्षण तर राहून देच, खरं म्हणजे शालेय अभ्यासक्रमात याचा समावेश आहे, परंतु त्याची कुठंही तो विषय शिकवला जात नाही। आणि हा विषय फक्त संमेलनापुरताच असतो। तेव्हा शालेय जीवनात तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं असेल की आपल्याला कधीच नाटकात काम करायला मिळालं नाही। आणि आमच्या असं लक्षात आलं की नाटक हे व्यक्तिमत्व विकासाचं प्रभावी साधन आहे। आपण किती विद्यार्थ्यांना नाटक शिकवणार, किती विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचणार? पण असं काही माध्यम आहे का? किंवा आम्ही समजा काही बालनाट्याचे प्रयोग केले, त्याच्यामध्ये किती मुलांना संधी देता येणार? शिबिरातल्या सगळ्या मुलांना आम्ही नाटकाच्या माध्यमातून रंगमंचावर संधी देतो, परंतु शाळेमध्ये आपल्याला अनुभव असेल की 1,500 विद्यार्थ्यांमध्ये शाळेच्या गॅदरिंगमध्ये फक्त 15-20 मुलांनाच नाटकांमध्ये काम करायला मिळतं, स्टेजवरती यायला मिळतं। मग या बाकीच्या 1,500 मुलांचा व्यक्तिमत्व विकास कसा होणार? त्यांना शालेय अभ्यासक्रमात असून सुद्धा त्यांना जर त्यांच्यापर्यंत नाट्यशास्त्र पोहोचत नसेल तर त्यांना हा अनुभव कसा देणार? आणि त्यावेळेला आमचे एक विश्वस्त कैलासवासी कृष्णदेव मुळगुण यांनी आम्हाला असं सुचवलं की आपण बालबा केळकर ह्या नाटुकल्यांच्या स्पर्धा भरवतो, आपण नाट्यछटांच्या स्पर्धा भरूया। आणि मग नाट्यछटांच्या स्पर्धा भरवायचं निश्चित झालं। आणि या स्पर्धांच्या माध्यमातून दरवर्षी हजारो मुलं या नाट्यछटा स्पर्धेत भाग घ्यायला लागली। आणि या स्पर्धेत भाग घेणं हे एक प्रकारचं नाट्य शिक्षण आहे। नाट्य शिक्षणाचं हे पहिलं पाऊल आहे। तुम्ही नाट्यछटा स्पर्धेत भाग घेतलात ना, याचा अर्थ नाट्य शिक्षणाला तुम्ही सुरुवात केलेली आहे। आणि मग आम्ही जेव्हा स्पर्धा सुरू केल्या 30 वर्षापूर्वी, आणि त्यावेळेला आम्हाला असं लक्षात आलं की दिवाकरांच्या नावाने आपण या स्पर्धा घेतोय, तर दिवाकरांच्या नाट्यछटाचा अभ्यास झाला पाहिजे। आणि दिवाकरांच्या नाट्यछटांचा अभ्यास जेव्हा आम्ही केला तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की दिवाकरांनी ज्या नाट्यछटा लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या मोठ्या वयोगटासाठी लिहिलेल्या आहेत। दुर्दैवाने त्यांच्या नाट्यछटांवर असा अन्याय झाला की त्या काळामध्ये, म्हणजे जवळजवळ 100 वर्षापूर्वी, त्या काळामध्ये लोक आपल्या मुलांना नाट्यछटा ही पाठांतरासाठी शाळेमध्ये गॅदरिंगमध्ये एक पाठ करायला चांगला गोष्ट आहे अशासाठी या वापरत होते। आणि त्यामुळे दिवाकरांची नाट्यछटा मोठ्यांसाठी असून सुद्धा छोट्या मुलांनी ती सादर केली गेली। चिंगी महिन्याची झाली नाही तोच, छोट्याशा मुलींनी बाहुली घ्यायची, साडी नेसायची आणि ती नाट्यछटा सादर करायची।
परंतु ती नाट्यछटा चिंगी महिन्याची झाली नाही म्हणजे ज्या बाईला 1 महिन्याची चिंगी आहे अशा बाईचं मनोगत आहे ते, तेव्हा ते त्या बाईनी, त्या वयाच्या बाईनी ती नाट्यछटा करायला पाहिजे. परंतु कालांतराने नाट्यछटा हा प्रकाराची लोकप्रियता हळूहळू कमी होत गेली. याचं कारण असं झालं की दिवाकरांसारख्या समर्थ नाट्यछटा कोणी लिहू शकलं नाही. त्यानंतर अनेक वर्षामध्ये अनेकांनी प्रयत्न केले, पण दिवाकरांच्या ज्या 51 नाट्यछटा आहेत, तर बरेच लोक असं म्हणतात की 52वी काही नाट्यछटा कोणी लिहू शकलं नाही. आणि असं आमच्या लक्षात आल्यानंतर जेव्हा आम्ही स्पर्धा घ्यायला सुरुवात केली, आणि या स्पर्धा तर आम्ही पहिल्यांदा विद्यार्थी गटाकरताच घेतल्या. 1ली ते 10वीतल्या मुलांसाठीच फक्त या स्पर्धा सुरुवातीला आम्ही घेत होतो. आणि दिवाकरांच्या नावाने आपण स्पर्धा घेतोय, आणि दिवाकरांच्या एकही नाट्यछटा जर मुलांना करता येण्याजोग्या नाहीयेत, तर मग या मुलांनी करायचं काय? सुरुवातीच्या काळामध्ये दिवाकरांच्या फक्त 2च नाट्यछटा या मुलांनी करता येण्यासारख्या आहेत. एक आहे पण बॅट नाही, ती सुद्धा थोडीशी कुमार गटाकरता आहे, आणि बोलावून आल्याशिवाय नाही. या 2च नाट्यछटा या शालेय म्हणजे विशेषतः कुमार गटासाठी आहेत. पण बालगटासाठी 1ली ते 4थी या प्राथमिक गटासाठी एकही नाट्यछटा दिवाकरांनी लिहिलेली नाही. पण दिवाकरांनी हा जो नाट्यछटा हा प्रकार जो आणलेला आहे, तो इतका अद्भुत आहे, तो इतका प्रयोगक्षम आहे. हा साहित्य प्रकार म्हणावा का हा रंगमंची आविष्कार म्हणावा, याच्याबद्दल कधी कधी आपल्याला प्रश्न पडेल. इतका तो एक जीव आहे. त्यामुळे तो लेखनामध्ये जेवढा साहित्यिक आहे, तेवढा सादरीकरणामध्ये त्याची मजा काही औरच आहे. आणि दिवाकरांनी ज्या नाट्यछटा लिहिलेल्या आहेत, त्यांचं जे सामर्थ्य आहे ते बऱ्याच जणांनी अभ्यासलं नाही. त्या काळात तर त्या लोकप्रिय झाल्याच, पण दिवाकरांच्या नाट्यछटा आजच्या काळातही अजूनही मनुष्य स्वभावाच्या जवळ जाणाऱ्या वाटाव्यात, ताज्या वाटाव्यात, आत्ताच्या सुद्धा माणसांना त्या योग्य वाटाव्यात, इतक्या त्या जिवंत आहेत. इतक्या त्याचे विषय त्यांनी जे मांडलेले आहेत, त्यांनी जे मांडणी केलेली आहे, ती आत्ताच्या काळातही आपल्याला ती भावते, मनाला भावते. अशा प्रकारे दिवाकरांनी हे नाट्यछटा लेखन केलेलं आहे. तेव्हा जेव्हा त्या स्पर्धेसाठी या 2च नाट्यछटा आणि स्पर्धक 100, मग या 2 नाट्यछटा कोणी कोणी करायचे? बरं, आमच्या स्पर्धेची अट अशी होती की वयोगटाला साजेसाच विषय हवाय, आणि मग या 2 नाट्यछटा, एकच नाट्यछटा दिवाकरांची 30 मुलं सादर करायला लागली. 30 मुलांनी एकच नाट्यछटा सादर करायला. परीक्षकांचा प्रश्न पडायला लागला की अरे बापरे, किती वेळा ही नाट्यछटा ऐकायची? आणि मग आमच्या असं लक्षात आलं की या वयोगटाला नाट्यछटा या वयोगटासाठी लिहिल्या गेल्या पाहिजेत. त्यानंतर डॉक्टर सौ ललिता गुप्ते यांचं एक इंद्रधनुष्य नाट्यछटा म्हणून पुस्तक आहे, आणि त्या शिक्षिका असल्यामुळे त्यांनी मुलांच्या भावविश्वातले विषय घेऊन त्या नाट्यछटा केलेल्या आहेत. ते पुस्तकही त्या काळात खूप लोकप्रिय झालं, आणि ते पुस्तक आम्ही बऱ्याच लोकांना स्पर्धेच्या वेळेला सांगू लागलो की याच्यातल्या नाट्यछटा करा, या मुलांना साजेशा आहेत. आणि जेव्हा स्पर्धेची स्पर्धक संख्या जेव्हा वाढायला लागली, तेव्हा असं लक्षात आलं की नाट्यछटा कमी पडायला लागल्या, यांच्यासाठी लिहिण्याची गरज निर्माण झाली. आणि मग आम्ही नाट्यछटा लेखन कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली. पालकांच्या घेतल्या, शिक्षकांच्या घेतल्या, अशा अनेक आम्ही नाट्यछटा लेखन कार्यशाळा घेतल्या. आणि त्यामध्ये दिवाकरांच्या नाट्यछटांचा अभ्यास करून दिवाकरांच्या नाट्यछटेचं काय सामर्थ्य आहे, दिवाकरांनी ती नाट्यछटा लिहिण्यामागचं काय त्याच्यामध्ये शक्ती आहे, हे आम्ही त्या लेखन स्पर्धेमध्ये सांगायला सुरुवात केल्यानंतर अनेक शिक्षक, अनेक पालक आणि स्पर्धेत भाग घेणारे विद्यार्थी सुद्धा नाट्यछटा लिहायला लागले. त्यांना लक्षात आलं की अरे, असा जर विषय घेतला तर आपल्याला नाट्यछटा लिहिता येईल. काही जणांना असं वाटतं की एकपात्री आणि स्वगत हे सुद्धा एकट्यानेच करायचंय, मग नाट्यछटेचं वेगळेपण काय आहे? बऱ्याच वेळेला मी ते समजून सांगितलेलं आहे की नाट्यछटा वेगळी, एकपात्री वेगळं आणि स्वगत वेगळं. मग एकपात्रीच्या स्पर्धा का तुम्ही घेतल्या नाहीत? तर लक्षात घ्या, एकपात्री हे अवघड आहे. एकपात्री जर नाटक करायचं, एकपात्री नाट्य प्रवेश करायचा झाला तर त्याला अतिशय स्किल लागतं, त्याला अतिशय मेहनत घ्यावी लागते, त्याच्यात तयारी असावी लागते, नाट्यशास्त्र शिकलेलं असावं लागतं, किंवा उपजत त्याच्याकडे अभिनयाचे गुण असावे लागतात. कारण एकपात्रीमध्ये 2-3 भूमिका स्वतःला उभ्या करायच्या असतात.
पण नाट्यछटा हा असा सोपा प्रकार आहे की त्याच्यामध्ये हे एकट्यानेच बोलायचं असतं, एकट्याचाच संवाद असतो, बाकीची पात्र आहेत असं फक्त भासवायचं असतं. आणि त्यामुळे आम्ही या नाट्यछटा स्पर्धांना पसंती दिली आणि नाट्यछटा स्पर्धा घ्यायचं ठरवलं. अनेक लोक एकपात्रीच्या स्पर्धा घेतात, मध्ये काही जणांनी स्वगताच्या सुद्धा स्पर्धा घेतल्या, कारण स्वगत हा सुद्धा एकट्यानेच करण्याचा प्रकार आहे आणि हा जवळजवळ नाट्यछटेचा जवळ जाणारा प्रकार आहे. पण स्वगत म्हणजे नाट्यछटा नाही आणि एकपात्री म्हणजे नाट्यछटा नाही. एकट्यानेच करायची असेल, एकपात्रानेच करायची असेल तरी त्याच्यामध्ये इतर पात्र ही त्या पात्राला दाखवावी लागत नाहीत. एकपात्रीमध्ये इतर पात्र दाखवावी लागतात. नाट्यछटेमध्ये ती आपल्याला फक्त जाणवतात. हे नाट्यछटेचं अतिशय वेगळं असं वैशिष्ट्य दिवाकरांनी निर्माण केलेलं आहे. दिवाकर हे इंग्रजी साहित्याचे अभ्यासक होते. पुण्याच्या नुमवी शाळेमध्ये ते शिक्षक होते आणि हा इंग्रजी साहित्याचा अभ्यास करत असताना त्या काळातील जे मोठमोठे साहित्यिक होते त्यांच्याशी त्यांच्या चर्चा होत असत. केशवसुतांसारखे कवी त्यांचे मित्र होते आणि दिवाकरांचं जे आयुष्य होतं हे अतिशय दुःखी म्हणावं लागेल अशा प्रकारचं होतं. अतिशय आर्थिक अडचणीत त्यांना हे झालंय, अतिशय कौटुंबिक दुःख त्यांना होती. त्यांचं घर होतं तेच ओंकारेश्वरच्या रस्त्यावरती होतं. अजूनही त्या घराचा तो मार्ग आहे पुण्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि त्या घराची थोडी बाजू अजूनही शिल्लक आहे. ओंकारेश्वर म्हणजे त्या काळातलं स्मशान, गावाबाहेरची जागा. आणि त्या काळाला प्लेगची साथ होत असे आणि त्या प्लेगच्या साथीमध्ये शेकडो लोक मरत असत आणि त्यांच्या अंत्ययात्रा दिवाकरांच्या समोरून जात असत. आणि हे दुःख पाहून दिवाकरांसारखा कलावंत लेखक हा अतिशय असा हळवा झालेला होता. अनेक नाट्यछटांमध्ये ही स्मशानभूमीची पार्श्वभूमी सुद्धा आलेली आहे. विशेषतः अहो आज गिऱ्हाईकच आले नाही. स्मशानामध्ये काम करणारा तिथला एक कामगार आहे आणि तो काय करतो की त्या स्मशानाचं जे मैतीला लागणारं साहित्य आहे तो विकणारा तो माणूस आहे, ती व्यवस्था करणारा माणूस आहे. जास्त जर लोक मेले नाहीत तर त्याचा धंदा कसा चालणार? आज गिऱ्हाईकच आलं नाही याचा अर्थ आज कोणी जास्त मेले नाहीत लोक. त्याच्या त्या मनातील त्याच्या याच्यावरनं त्यांनी नाट्य लिहिलेले की आज गिऱ्हाईकच आलं नाही. अतिशय दरिद्र अशी अवस्था आहे त्याची, मर्तिकाचं सामान तो विकतोय. अशा काही त्या पार्श्वभूमीवरील नाट्यछटा आहेत. त्या काळामधले काही प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत आणि त्या काळातल्या जी मनोवृत्ती काय की जी त्यांनी अभ्यासली आहे ही मनोवृत्ती आपल्याला आजही बघायला मिळते. कार्ट्या अजून कसे तुला जगाचे ज्ञान नाही असं दिवाकरांनी लिहिलं. तेव्हा सांगा आपले वडील आपल्या मुलाला चटका देत आहेत आणि त्याला असं म्हणतात की कार्ट्या अजून कसे तुला जगाचे ज्ञान नाही. काय ज्ञान नाही आलं त्याला माहिती आहे की त्याला एक काल त्यांच्याकडे पाहुणे आले, त्या पाहुण्यांची एक नोट त्या मुलाला सापडली आणि ते पाहुणे परत आज आल्यानंतर त्या मुलांनी सांगितलं की काल मी ती रंगीत नोट सापडलेली बाबा तुमच्याजवळ दिली होती. यांनी कशाला ते सांगितलं? ती नोट हडप करायची होती त्या वडिलांना आणि या मुलांनी सांगितलं. याचा संताप झालाय त्या बापाला आणि तो म्हणतो की कार्ट्या अजून कसे तुला जगाचे ज्ञान नाही. अशा प्रकारची मनोवृत्ती अजूनही आपल्याला बघायला मिळते की आपण आपल्याच मुलांना काहीतरी शिकवत असतो की अरे जा रे फोनवर ते सांग की मी घरी नाहीये म्हणून. आपल्याच मुलांना सांगतो की आपण खोटं बोलायचं शिकवत असतो आणि त्याला सांगायचं खोटं कधी बोलू नये आणि आपल्याच मुलाला सांगायचं की जा त्याला कटव, माझ्या मित्राला फोन आलाय ना त्याला सांग मी घरी नाहीये म्हणून. तर अशा प्रकारची मनोवृत्ती आजही आपल्याला दिसते. दिवाकरांची सगळ्यात गाजलेली नाट्यछटा म्हणजे चिंगी महिन्याची झाली नाही तूच. आपले 1 महिन्याच्या झालेल्या मुलीला खेळवताना, तिला सांभाळताना आई तिच्याशी बोलतीये आणि तिचं स्वप्न रंजन दाखवलंय की ती मोठी होईल, शिकेल, तिचं लग्न होईल, लग्न कसं थाटामाटात होईल आणि मग तिला मुलं बाळ होतील आणि मुलगा होईल का मुलगी होईल असं ती त्या 1 महिन्याच्या चिंगीला विचारतीये आणि मग ती म्हणते की काय मुलगी नको ग बाई, कार्ट्यांचा कहार. बघा 100 वर्षापूर्वी ही नाट्यछटा लिहिलेली आहे
आणि त्यावेळेची स्त्री म्हणतीये की नको बाई कार्ट्यांचा कहार. एक आई आपल्या मुलीला, एक स्त्री असलेल्या मुलीला काय सांगतेय की कार्ट्यांचा कहार नको. अजूनही तो प्रश्न सुटलेला नाहीये. अजूनही स्त्रियांचं ते मनोवृत्ती जात नाहीये. अजूनही आपल्यावर ते गर्भामध्ये स्त्रीचा हे मारण्याकरता कायदा करावा लागतोय 100 वर्ष झाली तरी, असा विषय दिवाकरांनी मांडलेले आहेत. तेव्हा आजच्या या लेखन कार्यशाळेमध्ये विषय मला बऱ्याच लोकांनी विचारलं की सर विषय काय असतील, कोणत्या विषयावरती लिहायचंय. एक तर त्या वयोगटाला साजेसा विषय, म्हणजे तुम्ही जेव्हा नाट्यछटा लिहायला घ्याल ना, तेव्हा तुम्ही कोणत्या वयोगटासाठी लिहिणार हे आधी ठरवा आणि मग त्या वयोगटासाठी लिहा. बऱ्याच वेळा स्पर्धेच्या वेळा आम्ही बघतो की अगदी छोट्या छोट्या मुलांना पर्यावरण, जागतिक आरोग्य याविषयी ते नाट्यछटावरती मांडतात. त्यांना असं वाटतं की आता सगळा कोरोनाचा विषय आहे, तो मांडूया. विषय आता त्यांचा सुद्धा आहे, पण तो त्यांच्या शब्दात, त्यांच्या विचारामध्ये मांडता आला तर ठीक आहे. आणि उगाचच प्रचारी करायचं नाही. दिवाकरांनी बघा आता हे काय भ्रूण हत्या, स्त्री भ्रूण हत्याचाच प्रकार आहे थोडासा, पण हा विषय कसा वेगळ्या पद्धतीने असा मनोरंजक मांडलेला आहे. तेव्हा लक्षात ठेवा की हा ही परफॉर्मिंग आर्ट आहे, ही सादरीकरण करायचंय नाट्यछटेचं. हे नुसतं काय लिहून मासिकात छापायचं नाही आपल्याला. नाट्यछटा ही कोणीतरी करावी असं वाटलं पाहिजे, ती करावीशी वाटली पाहिजे, प्रायोगिक झाली पाहिजे ती. आणि मग ती जर स्टेजवर करायची झाली तर ती प्रेक्षकांनी अरे वा क्या बात आहे असं म्हणलं पाहिजे. आपण जशा चारोळ्या कवितांमध्ये जसं चारोळीला आपण म्हणतो की 4च ओळ्यामध्ये सगळं सांगून टाकलेलं असतं, तसं दिवाकरांच्या या 3 मिनिटाच्या नाट्यछटेमध्ये एक प्रसंग असा काही उभा राहतो आपल्याला की त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं स्वभाव चित्रण आपल्या समोर येतं. तो प्रसंग आपल्या समोर उभा राहतो. इतर पात्र दिसत नसली तरी ती आपल्याला जाणवतात आणि आपलं मनोरंजन होतं. आणि सहज जाता जाता एक कुठेतरी मार्मिक अशी विसंगती त्याच्यामध्ये मनुष्य स्वभावाची दिवाकर दाखवून जातात की असं म्हणावं वाटतं की क्या बात आहे. 100 वर्षानंतर सुद्धा हा साहित्य प्रकार टिकू नये एवढं सामर्थ्य दिवाकरांनी आपल्या नाट्यछटात लिहिलंय. तेव्हा मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला नाट्यछटा लिहायची असेल तर पहिल्यांदा दिवाकरांच्या नाट्यछटेचा अभ्यास करा. युट्यूबवर आम्ही दिवाकरांच्या नाट्यछटा दिलेल्या आहेत. आजच्या कार्यक्रमामध्येही आम्ही काही नाट्यछटा वेळ राहिला तर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. परंतु दिवाकरांच्या नाट्यछटांचा अभ्यास केल्याशिवाय नाट्यछटा लिहू नका. नाट्यछटा स्पर्धा घेत असताना त्याच्याबरोबरच आपण या स्पर्धा घेत होतो, लेखन स्पर्धा. या वेगळ्या स्पर्धा आपण गेल्या वर्षीपासून सुरुवात केल्या आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सुमनताई शिरवटकर. या 90 वर्षाच्या सुमनताई शिरवटकर आहेत, ज्या मुंबईमध्ये विजया मेहता यांच्याबरोबर रंगभूमीवरती काम करत होत्या. अतिशय नाटकाची आवड, त्यांची नोकरी सांभाळून त्यांनी विजयाताई मेहतांबरोबर कामं केली. त्यांच्या अनेक नाटकांमध्ये त्यांनी कामं केली होती. विजयाताईंचं मार्गदर्शन, त्यांचा सहवास त्यांना लाभला होता. आणि निवृत्तीनंतर त्या मुंबईहून पुण्याला आल्या आणि पुण्याला आल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपल्याला आता काय करावं निवृत्तीनंतर. आणि मग त्यांच्या ऐकण्यात आलं की आपण अशा प्रकारच्या नाट्यछटा स्पर्धा घेतो आणि त्याला खूप आनंद झाला. त्यांनी या नाट्यछटा स्पर्धेमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला. नाट्यछटा लेखनाची बक्षिसं मिळवली. त्यांच्या अनेक नाट्यछटा आपल्या पुस्तकांमध्ये आहेत बक्षीस विजेत्या. आणि अशा या सुमनताई दरवेळी उत्साहाने आपल्या सगळ्या नाट्यछटा स्पर्धांच्या बक्षीस समारंभाला हजर होत्या. जेव्हा 25 वर्ष या स्पर्धांना झाली त्यावेळेला सुमनताईंना इतका आनंद झाला आणि आपल्या संस्थेच्या स्पर्धेचं कौतुक म्हणून त्यांनी त्यावेळेला या दोन्ही स्पर्धांना 25 वर्ष झाली म्हणून दोन्ही स्पर्धांच्या नावाने 25,000 रुपयाची देणगी आपल्याला दिली. गेल्या 2 वर्षामध्ये आपण या स्पर्धा ऑनलाईन केल्या. ऑनलाईन केल्यामुळे लेखनाच्या कार्यशाळा सुद्धा ऑनलाईन करायची आज आपल्याला वेळ आलेली आहे. कारण या स्पर्धा म्हणजे एकतर या स्पर्धेत संबंध जगातनं लोक सहभागी झाले होते आणि या लेखन स्पर्धेसाठी सुद्धा संबंध जगातनं स्पर्धक सहभागी होणार आहेत. आणि त्यामुळे ही कार्यशाळा आपल्याला ऑनलाईन घ्यावी लागतेय. लवकरच जेव्हा हे सगळं निवळेल तेव्हा आपण ऑफलाईन सुद्धा घेऊ. ज्यांना पुण्यातल्या लोकांना शक्य असेल त्यांना अधिक मार्गदर्शन आपण त्याच्यामध्ये देऊ शकू ऑफलाईन सुद्धा.
पण आजच्या या लेखन कार्यशाळेमध्ये आपल्याला बहुमोल मार्गदर्शन करायला आणखीनही काही वक्ते येणार आहेत. आपल्याला बरेचसे काही प्रॅक्टिकल गोष्टी आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. परंतु या स्पर्धेच्या ज्यांच्या नावाने नाट्यछटा ओळखली जाते त्या दिवाकरांची थोडक्यात माहिती सांगावी, त्यांच्या नाट्यछटा आपल्याला त्यांचे विषय समजावेत, यासाठी मी आपल्या या प्रास्ताविकामध्ये थोडासा वेळ घेतलेला आहे. दिवाकरांच्या नाट्यछटेच्या विषयाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर चिंगी महिन्याची झाली या विषयी तर तुम्हाला मी आता बोललोच. हलवायाचं दुकान हे एक खूप छान विनोदी नाट्यछटा, मनोरंजक नाट्यछटा दिवाकरांनी लिहिली आणि ही नाट्यछटा ऑडिओ स्वरूपात प्रशांत दामले यांनी सादर केलेली आहे. ही आमच्या संस्थेच्या YouTube चॅनलवर आपण बघू शकता. त्यामुळे मी आता त्याचा वेळ वाया घालवत नाही, परंतु एक साखरेची चित्र विकणारा हलवाई आहे, त्याच्याकडे गिराईक आलेला आहे आणि त्या दुकानाच्या मागच त्याचं घर आहे. तिथं खूप त्याची मुलं ओरडतायत, त्यांच्यावर तो वैतागलेला आहे. मुलांशी बोलताना मात्र तो त्यांना शिव्या घालतोय, आरडाओरडा करतोय आणि इकडे गिराईक आलाय तेव्हा ते जाता कामा नये म्हणून क्षणात मुलांशी शिव्या घालणं, आरडाओरडा आणि क्षणामध्ये त्या जो गिराईक आलेला आहे त्याच्याशी हा कोणतं देऊ आपल्याला आपण बघा ना, फार सुंदर चित्र आहेत, अशा प्रकारचं आपल्या मालाचं वर्णन करणारा असं त्या हलवायाची दोन रूप त्यांनी त्या नाट्यछटेत दाखवलेली आहेत. प्रशांत दामलेंनी नुसतं ऑडिओ सुद्धा प्रशांत दामलेंचा अतिशय ऐकण्यासारखं आहे. तुम्ही YouTube चॅनलवरनं अवश्य ऐका. त्यानंतर वर्डस्वर्थचं फुलपाखरू हे सुद्धा आमच्या YouTube वरती आहे. अतिशय विरोधाभास असलेली अतिशय सुंदर अशी नाट्यछटा दिवाकरांनी लिहिलेली आहे. की वर्डस्वर्थच्या अतिशय ज्याला म्हणतात की हळव्या मनाच्या वर्डस्वर्थचं फुलपाखरू, इतक्या हळव्या मनाच्या वर्डस्वर्थ वाचत असताना तो वाचक मात्र त्या पुस्तकातनं निघालेला ढेकूण जो आहे तो ढेकूण मारण्याकरता तो दिव्यावर जाळतो, अशा प्रकारचं क्रौर्य तो करतो. म्हणजे मनुष्य स्वभाव कसा असतो की एखादा हळवं आपण हे करत असतो, पण प्रत्यक्ष वागण्याच्या वृत्तीमध्ये मात्र आपण किती हिंस्त्र किंवा बनू शकतो, अशा प्रकारचं वर्णन, अशा प्रकारची व्यक्ती त्या वर्डस्वर्थच्या फुलपाखरूमध्ये त्यांनी उभी केलेली आहे. कार्टे अजून कसे तुला जगाचे ज्ञान नाही याच्याबद्दल मी मगाशी बोललोच. दिवाकरांनी सुद्धा बरं का हा नाट्यछटेचा फॉर्म मोडून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. बरेच लोक आम्हाला म्हणतात की बघा दिवाकरांनी नाही का केलं, पण दिवाकरांचा जर फॉर्म म्हणला तर तो एकट्याने सादर करायचा आहे. पण दिवाकरांच्या दोन नाट्यछटा मात्र याचा फॉर्म मोडलेले आहेत, त्यांनी स्वतःच मोडलाय त्यांनी नाट्यछटेचा फॉर्म. त्यातली एक नाट्यछटा आहे रिकामी आगपेटी. रिकामी आगपेटी बघा, रिकामी आगपेटीतल्या काड्या ज्या आहेत तर ती आगपेटी कुठं कुठं वापरली जाती, त्या किती काड्या असतात त्यात आणि त्या प्रत्येक काडीला काय अनुभव आला. कारण एखादी काडी आपण देवाच्या समोर उदबत्ती लावण्याकरता ती वापरतो, तर एखादी काडी शेवटच्या अंत्यविधीला त्या अग्नी देण्याकरता वापरतो, एखादी काडी बिडी पेटवण्याकरता करतो. तर प्रत्येक काडीचं नशीब कसं वेगवेगळं आहे, असं त्यांनी प्रत्येक काडीचं स्वगत दिलेलं आहे. असा एक तो वेगळा फॉर्म दिवाकरांनी फक्त त्या एका नाट्यछटेत केलाय. आणि आणखीन एका नाट्यछटेमध्ये त्यांनी थोडासा फॉर्म मोडलाय, तो म्हणजे पंत मेले आणि राव चढले. एका ऑफिसमध्ये पंत मरतात आणि पंत मेल्यामुळे त्यांची जागा रावांना मिळते आणि त्यांना त्याचं प्रमोशन मिळतं. त्यामुळे पंत मेल्यामुळे त्यांच्या घरी संपूर्ण दुःख वेग आहे, दुःख झालेलं आहे की एक घरातला कर्ता मनुष्य मेल्यानंतर घरामध्ये किती ओढाताण होईल किंवा कसं दुःख आहे. आणि त्याच वेळेला हे मेले म्हणून यांना प्रमोशन मिळालंय, ते यांच्या घरी किती आनंद आहे. असे दोन विरोधाभास असलेले प्रसंग त्यांनी एकाच नाट्यछटेमध्ये लिहिले. पंत मेले राव चढले ही पण त्यांची खूप गाजलेली नाट्यछटा खरं म्हणता येणार नाही. दिवाकरांनी सुद्धा आपला पायंडा या दोन नाट्यछटांमध्ये मोडलेला आहे. असे केल्याविना जगात भागत नाही. दोन कवी रस्त्यामध्ये भेटतात, दोन्ही कवींना एकमेकाच्या कविता अजिबात आवडत नाहीत, पण आपण म्हणतो ना की एकदा भेटल्यानंतर आपण एकमेकाची स्तुती करतो उगाचच निष्कारण. समोरासमोर असं कधी आपल्याला धाडस होत नाही की हे तुझ्या काय कविता बंडल आहेत, असं आपण तोंडावर म्हणत नाही.
आणि मग ते रस्त्यात कवी भेटलेले दोघंही एकमेकांना, आणि ते दोघंही एकमेकाची स्तुती करतात. तर त्याच्यावर असे केल्याशिवाय जगात भागत नाही, असं त्या नाट्यशाळेचं नाव आहे. आणि तो कवी भेटलेल्या कवीची फार स्तुती करत असतो, आणि मग नंतर म्हणतो खरं की आणि तोही कवी याची स्तुती करत असतो. तर हा म्हणतो शेवटी की बुवा खरं मला माझीच कविता ती आवडली नाही, पण हे मात्र मला म्हणतायत की तुमची कविता चांगली आहे, कारण मी त्यांची कविता चांगली म्हणलो. तेव्हा असे एकमेकाची स्तुती करणारे आजही आजच्या काळात आपल्याला लोक दिसतात, की असे कंपू करतात आणि एकमेकांचं स्तुती करून एकमेकाला पुरस्कार सुद्धा देतात. अशा प्रकारची मनुष्य प्रवृत्ती आजही आपल्याला समाजामध्ये दिसते. तर हे सगळे मोठ्यांचे विषय झाले. आणि दिवाकरांच्या अनेक म्हणजे 51 नाट्यछटा दिवाकरांनी लिहिलेले आहेत. त्याचं पुस्तक उपलब्ध आहे. युट्यूबवरती तुम्हाला ते बघायला मिळतं. गुगलवर सर्च केला तर त्याच्यामध्ये नाट्यछटा काही सादर केलेल्या पण बघायला मिळतील. तर आपण दिवाकरांच्या नाट्यछटांचा अभ्यास करावा, आणि नाट्यछटा अभ्यास केल्यानंतर मग नाट्यछटा लिहायला बसावं. आणि ते लिहित असताना आता तुम्ही स्पर्धेत भाग घेताय, तेव्हा एकदा मी या स्पर्धेचे नियम पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करण्याकरता, कारण मी बघितलेलं आहे की आपण ज्या स्पर्धेत भाग घेतो त्या स्पर्धेचे नियमही आपण वाचत नाही. नाट्यछटा स्पर्धेच्या वेळा हा अनुभव आला की नाट्यछटा म्हणजे काय हे आम्ही नियमामध्ये बसवलंय, की नाट्यछटा म्हणजे कथाकथन नाही, नाट्यछटा म्हणजे भाषण नाही, नाही, तरी सुद्धा मुलांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत. तेव्हा या नाट्यछटा लेखनाचे नियम काय आहेत ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा ह्याचा पहिला नियम जो आहे तो 3 ते 5 मिनिटं, म्हणजे साधारणतः 1.5 ते 2.5 फुलस्केप. मला एकाने शंका विचारली की आम्ही छोट्या गटासाठी, शिशु गटासाठी नाट्यछटा लिहिली, आणि मग ती त्याची 2 ते 4 मिनिटं असताना ती 2-2.5 मिनिटच झाली. मग आता ते तुमचं तर अट तर आहे 3 मिनिटाची, मग ती नाट्यछटा चालेल का? तर जर तुम्ही शिशु गटासाठी लिहिली असेल, या स्पर्धेसाठी लिहिली असेल, तर त्याचं ते 2 मिनिटं चालू शकेल. म्हणून आम्ही तुम्हाला म्हणतो की तुम्ही कोणत्या गटासाठी लिहिलेले आहे ते त्याच्यामध्ये लिहा. मग त्यावेळेला आम्ही तुमचं हे बंधन शिथिल करू. त्या गटासाठी जर लिहिली असेल तर ते 3 मिनिटं झालंच पाहिजे असं नाही. 3 मिनिटापर्यंत जर गेलं, 3 मिनिटापेक्षा कमी झालं तर ती काय अगदी बाद होईल असं काही नाही. तेव्हा हे जे सगळे नियम आहेत, या पहिला नियम हा वेळेचा आहे, आणि तुम्हाला मी फुलस्केप पण सांगितलं. अर्थात काहींचं अक्षर छोटं असतं, काहींचं अक्षर मोठं असतं, त्यामुळे मग फुलस्केप, मग शब्दसंख्या, यापेक्षा आपण ती नाट्यछटा वाचून बघावी, आणि मग वाचून बघितल्यानंतर त्याला किती वेळ लागतो हे बघावं. म्हणजे मग तुम्हाला तुमच्या नाट्यछटेची लांबी बरोबर कळेल. तरी सुद्धा आम्ही परीक्षण करताना त्याचा बरोबर अंदाज घेऊ. दिवाकरांचे सुद्धा नाट्यछटा काही 3 मिनिटापेक्षा लहान आहेत असं वाटेल. तुम्ही जर त्यांच्या वाचल्या तर तुम्हाला असं वाटेल की अरे ही नाट्यछटा वाचली मी तर 2 मिनिटात वाचून झाली. पण काही ती सादरीकरणामध्ये 3 मिनिटं केली आहे, 4 मिनिटं केलेली आहे. कारण सादरीकरण हा आणखी वेगळा भाग असतो. त्याच्यामध्ये पॉझेस असतात, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी या कृतीतून दाखवायच्या असतात. नाट्यछटा लिहिताना एखादं वाक्य लिहिण्यापेक्षा ते कृतीतून दाखवायचं असतं. त्यामुळे फेस्टिवल एक्सप्रेशन्स असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये ती जर कृती असेल तर तुम्ही जर त्या कंसात लिहिली तर आणखीन छान. आता ह्याच्यामध्ये म्हणलं की शिंगाड्याचं पीठ अर्धा किलो असं म्हणत म्हणत तो जात असतो. मग कंसात तो आठवत जात असतो. असं लिहावं की नाही असा प्रश्न आलेला आहे. तेव्हा असं लिहायला हरकत नाही. कारण काही वेळा काय होतं माहितीये का, की आपण एखादं लिहून जातो आणि आपल्या मनामध्ये असं असतं की अशा प्रकारे सादर व्हावं. बऱ्याच नाटकांच्या बाबतीमध्ये असं होतं की काही वेळा लेखकाला मध्ये येऊन सांगावं लागतं की अहो मला हे असं म्हणायचं नाहीये. एखादं वाक्यच बघा तुम्ही की ते वाक्य जर लिहिलेलं असेल, मी साधं तुम्हाला एक उदाहरण सांगतो की मी तुमचं थोडंच देणं लागतो. हे वाक्य मी तुमचं थोडंच देणं लागतो असं वाक्य आहे. पण म्हणणाऱ्यांनी जर असं म्हणलं की मी तुमचं थोडंच देणं लागतो असं म्हणलं की त्या वाक्याचा अर्थ किती बदलतो बघा. मी तुमचं थोडंच देणं लागतो, मी तुमचं थोडंच देणं लागतो, किती विरोधार्थी शब्द त्या उच्चारातनं होऊ शकतो. तुम्हाला सांगायला हरकत नाही की साहित्यातला लिहिलेला शब्द आणि रंगमंचावरील शब्द या विषयावरती दीनानाथ टाकळकर या कलाकारांनी
PhD केलेली आहे, PhD. त्यांचा प्रबंध नाट्यछटा लिहितानाच दिवाकरांच्या कुठल्याही नाट्यछटेमध्ये असं होत नाही की त्यांना सांगावं लागलं नाही की बाबा मला असं असं म्हणायचं होतं, ते आपोआप प्रगट होतं. तेव्हा पुढचा नियम आपण घेऊया. ते तुम्हाला मी आता सांगितला तो दुसरा नियम मी आता बोललोच होतो की कोणत्या वयोगटासाठी आहे ते तुम्ही लिहिलं पाहिजे, म्हणजे आपल्याला ते लक्षात येईल की कोणत्या वयोगटासाठी ही लिहिली गेलेली आहे. तिसरा जो आहे की तुमच्या नाट्यछटेला नाव द्यावं. लोकांनी नावं ठेवण्यापेक्षा आपण एक नाव द्यावं. नाट्यछटेला नाव असणं केव्हाही चांगलं. चटकन त्या नावावरनं आपल्याला कळतं. जसं चारोळ्या आपण बघतो की 4 जोळ्या असतात आणि एकदम क्लिक होतं, तसं त्या नावातच बघा. कार्ट्या अजून कसे तुला जगाचे भान नाही, एवढं मोठं नाव दिलंय दिवाकरांनी त्या नाट्यछटेला. चिंकी महिन्याची झाली नाही तोच. अरे केवढी मोठ्या मोठ्या टायटल्स आहेत. 3 मिनिटाची नाट्यछटा, पण टायटल एवढं मोठं. पण त्या टायटलमुळे सुद्धा आपल्याला असं वाटतं की अरे काय असेल या ह्याच्यामध्ये, चिंगी महिन्याची झाली नाही तोच, काय असेल याच्यामध्ये. तेव्हा तुम्ही ते शीर्षक किती छान देताय याला सुद्धा महत्व आहे. ते चटकन पहिल्यांदा आपल्याला लक्षात येतं की काय असणार आहे या नाट्यछटेमध्ये. तेव्हा ते शीर्षक देणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, ते तुम्ही त्याला द्यावं. एकाच लेखकानं एकापेक्षा जर जास्त नाट्यछटा लिहिल्या तर वेगवेगळा फॉर्म भरायचा आहे. लक्षात ठेवा, काही काहींना खूप उत्साह आहे, याला आपण प्रवेश फी ठेवलेली नाहीये. मला 4 नाट्यछटा लिहायच्या, मला 5 नाट्यछटा लिहायच्या, पण प्रत्येक वेळी फॉर्म वेगळा भरावा लागेल, कारण तो आता टेक्निकल या गोष्टी असल्यामुळे या गोष्टी करणं आवश्यक आहे. पूर्वी आम्ही जेव्हा लाईव्ह घेत होतो, ऑफलाईन घेत होतो, त्यावेळेला लोक गठ्ठ्याच्या गठ्ठ्या आणून द्यायचे आम्हाला. विशेषतः सुमनताई शिरवटकर सुद्धा अशा खूप द्यायच्या. आणखीन एक नीला जोशी या एक लेखिका आहेत, शेवटी त्यांनी पुस्तक काढलं स्वतःच. त्या 10 15 नाट्यछटा देत असत. परंतु आता आपल्याला मर्यादा आहे. आपण आपल्यातल्या ज्या बेस्ट आहेत त्या आता नाट्यछटा पाठवा आणि त्या प्रत्येक नाट्यछटा वेळेला स्वतंत्र फॉर्म भरणं आवश्यक आहे. आणि त्याच्यात नाट्यछटेचं नाव मात्र फॉर्म मध्ये आवश्यक आहे. आता तुम्ही फॉर्म भरलाय त्याच्यामध्ये तुमचं ठरलेलं नव्हतं तर चालेल, पण नंतर मात्र नाट्यछटा पाठवताना त्याचं मात्र नाव लिहा. नाट्यछटा संपूर्णपणे स्वतःची असली पाहिजे. बऱ्याच लोकांना हे कळत नाही. म्हणजे हा खरं विनोद नाही, हा विनोद घडलेला विनोद म्हणून तुम्हाला सांगतो की अहो त्या अमुक अमुक पुस्तकातली नाट्यछटा आहे, पण मी स्वतः लिहिली आहे ना, कागदावर मी लिहिली आहे म्हणून पाठवली स्पर्धेला. अहो तुम्ही लिहिली म्हणजे तुम्ही तुमच्या अक्षरात लिहिली आहे म्हणून तुमची झाली नाही ती, तुम्हाला स्वतः सुचलेली पाहिजे. तुम्ही त्याचे लेखक आहात का? कुठल्या तरी लेखकाने लिहिलेली, कुठल्या तरी पाहिलेली, कुठल्या तरी साईट वरती पाहिलेली, ही स्वतःच्या नावाने करतात. लक्षात ठेवा, आमचा 30 वर्षाचा अभ्यास आहे, आमच्या परीक्षकांचा पण अभ्यास आहे 30 वर्षाचा. त्यामुळे बरेच पालक फार हुशार आहेत. ते काय करतात, या नाट्यछटेतलं एक वाक्य, त्या नाट्यछटेतलं वाक्य असं करून छानपैकी अशी भेळ करून देतात की लक्षात येऊ नये आमच्या की ही नाट्यछटा कुठली आहे नेमकी. पण आम्ही आतापर्यंत काही हजार नाट्यछटा वाचलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत, प्रत्यक्ष पाहिलेल्या आहेत आणि आमच्या त्या लक्षात आहेत. आमचे परीक्षक तर त्या बाबतीमध्ये फारच तज्ज्ञ आहेत आणि ते बरोबर ओळखतात की हे 3 नाट्यछटा एकत्र करून या बाईंनी नाट्यछटा स्वतःची लिहिलेली आहे. काही मंडळी तर त्या नाट्यछटेतली चोरताना कल्पना चोरी तर हरकत नाही, पण ती वाक्यसकट कल्पना चोरतात. त्या नाट्यछटेतलं वाक्य जसंच्या तसं याच्यामध्ये येतो, त्यातला प्रसंग जसाच्या तसा येतो. असं अनेक लोकांनी केलेलं आहे. मला कळत नाही, आम्ही आता यावेळेला खरं पूर्वी विद्यार्थी गट, पालक गट, शिक्षक गट असा होता. प्रथमच आम्ही वयोगटानुसार या स्पर्धा घेतो आहोत आणि 6 वर्षावरील असं आम्ही म्हणलो, एखाद्या वेळेस म्हणलं बघूया. तर 6 वर्षावरील मुलांनी भाग घ्यावा यासाठी पालक किती आग्रही आहेत हे मला फार वाईट वाटते. असं की पालकांनी आपल्या मुलांचं व्यक्तिमत्व विकास व्हावा, त्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा हे म्हणणं जरूर आहे, परंतु त्याला लिहिताच येत नाही तर त्याला नाट्यछटा लिहिण्यास स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा का अट्टहास करावा. बऱ्याचशा पालकांनी असं आम्हाला फोन करून कळलं की त्याला लिहिता येत नाही, मग आम्ही लिहून दिले तर चालेल का? अहो तुम्ही लिहून दिले म्हणजे एक तर मला नक्की खात्री आहे की त्या मुलांनी लिहिलेली नसणार, हे पालकांनीच लिहिलेले असणार. पण मुलाच्या नावावर मुलाला बक्षीस मिळालं पाहिजे आणि लहान गटात असल्यामुळे ते मिळून जाईल. आपण मोठ्या पालकांच्या गटात गेलं तर आपल्याला बक्षीस मिळणार नाही, म्हणून त्या मुलांच्या गटात ते ढकलायचं, मुलाला तरी बक्षीस मिळवायचं.
असा जी पालकांची वृत्ती आहे ती चांगली नाही. मुलांना या असे संस्कार करू नका. त्या मुलांना जर नाट्यछटा, मी त्या पालकांना सहज विचारलं की नाट्यछटा म्हणजे तुम्हाला काय माहितीये का? ते म्हणले हा ते असंच असतं ना काहीतरी. त्यांनाच माहित नव्हतं नाट्यछटा म्हणजे काय, आणि त्यांच्या मुलाला ते लिहायला स्पर्धेत भाग घेत होते. तेव्हा असं करू नका. माझ्या मुलाला बक्षीस मिळालं पाहिजे, मुलाला स्पर्धेत उतरवलं पाहिजे म्हणून बळजबरीने त्याला लिहायला लावू नका. त्याला समजून सांगा, त्याला काही नाट्यछटा दाखवा, त्याला काही नाट्यछटांचे आपल्याकडे युट्यूब चॅनलचे तुम्ही सबस्क्राईब करा. युट्यूब चॅनल संस्थेचा अनेक नाट्यछटा आहेत, त्यात वेगवेगळ्या वयोगटाच्या आहेत. शिशुगटापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आपण नाट्यछटा टाकलेले आहेत. विषय किती वेगवेगळे आहेत ते आपण टाकलेलं आहे. त्या नाट्यछटा दाखवा आणि मगच त्याला लिहावंसं वाटलं तर त्याच्याच अक्षरात ते लिहिलं गेलं पाहिजे. आणि ते तुम्ही तेवढं पथ्य पाळा अशी माझी विनंती आहे. की कुठलीही नक्कल नसावी, भाषांतरित नसावी, कुठलीही कॉपी करू नका, मुलांना कॉपी करायला शिकवू नका. आपल्याला असे संस्कार करायचे नाहीयेत. या स्पर्धेसाठी ती लिहिलेली असावी. आपण बऱ्याच ठिकाणी ती पाठवली आहे, बक्षीस मिळालेली आहे, आणि मग आमच्याकडे पाठवली, आणि मग काही लोक सांगतात की आम्हाला बक्षीस मिळालं नाही, आम्हाला त्या स्पर्धेत बक्षीस मिळालं. अहो पण त्या स्पर्धेत बक्षीस मिळालेली इकडे पाठवायचीच नाहीये. आमच्या स्पर्धेत नाही मिळालं तर मग तुम्ही दुसरीकडे पाठवा. तिथे मिळालं तर तुमचं चांगली गोष्ट आहे, आम्हाला तुम्हाला बक्षीस मिळावं अशीच इच्छा आहे. तर या स्पर्धेसाठी लिहिलेली असावी. कुठल्याही पुस्तकातली, डिजिटल प्लॅटफॉर्मवरली प्रकाशित झालेली नको. टाईप करून पाठवा शक्यतो, किंवा स्वच्छ चांगल्या अक्षरामध्ये ती लिहून पाठवा. 4 गट केलेले आहेत तुम्हाला माहिती आहे, 6 ते 12, 12 ते 18, 18 ते 60 आणि 60च्या वर. या 4 गटामध्ये रोख पुरस्कार आहेत. 4 गटामध्ये स्वतंत्र पहिले, दुसरे, तिसरे उत्तेजनार्थ काढले जाणार आहेत, आणि सर्वांना रोख पुरस्कार आहेत. कमी असेल अमाऊंट, परंतु ते रोख पुरस्कार आहेत, लक्षात ठेवा. 4 गटांना स्वतंत्र पुरस्कार आहेत. एका मोबाईल नंबरवरनं एकच स्पर्धक ठेवा. आमच्या या तांत्रिक गोष्टी तुम्हाला माहिती आहे, हे सगळं ऑनलाईन आहे, खूप गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत. तेव्हा एका मोबाईल नंबरवरून एकच स्पर्धक हे करा. एकाच नंबरवर 2 स्पर्धक अलाउड नाहीयेत. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल, लक्षात घ्या. शेवटी परीक्षक हा नियम सगळ्या स्पर्धांना असतो. आपण कुठेही त्याच्याबद्दल तक्रार करू नये, वाईट वाटून घेऊ नये. सर्वांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. कोणीही आमच्या जवळचे असे नाहीयेत, कोणाला बक्षीस देऊन आम्हाला काही फायदा मिळणार नाहीये. खरोखरच चांगल्या नाट्यछटा मिळाव्यात याकरता 30 वर्षाची आमची तपश्चर्या आहे. 30 वर्ष आम्ही याच्या नाट्यछटांची, चांगल्या नाट्यांची पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. दुर्दैवाने गेलं वर्ष सगळं तुम्हाला माहिती आहे की जागतिक परिस्थिती वाईट असल्यामुळे आपल्याला गेल्या वर्षीच्या सुमन कर्णकचं पुस्तक काढता आलं नाही. परंतु लवकरच आता परिस्थिती निवळलेली आहे, आम्ही त्याच्या मागे लागलेलो आहे. गेल्या वर्षीच्या सुमन कर्णक स्पर्धेतील पारितोषिक विजेता नाट्यछटांचं पुस्तक लवकरच निघणार आहे, मार्गस्थ आहे. आणि या स्पर्धेचा सुद्धा समारंभ लाईव्ह करता आला तर आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला जर परवानगी मिळाली तर या स्पर्धेचा समारंभ लाईव्ह पण होईल, ऑनलाईन पण होईल. आणि जे पुण्यातले प्रेक्षक असतील त्यांना, किंवा जे विजेते असतील त्या लेखकांना त्या स्पर्धेला येता समक्ष उपस्थित राहता येईल, आणि प्रत्यक्ष पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस घेता येईल, असा आमचा प्रयत्न आहे, विचार आहे. तेव्हा मी आता लेखनाच्या मुख्य मुद्द्याकडे वळणार आहे. आणि त्याकरता आज आमच्या नाट्यसंस्कारचे, ज्यांनी या स्पर्धा सुरुवात करताना अतिशय मोलाचं मार्गदर्शन, आणि नुसतंच मार्गदर्शन नाही तर स्वतः कार्यकर्ता म्हणून अतिशय कष्ट घेतलेले आहेत, ही स्पर्धा उभारावी, ही शिस्तबद्ध व्हावी, याची नीट मांडणी व्हावी, ही यासाठी प्रयत्न केलेले मिलिंद सबनीस, जे एक चित्रकार शिक्षक आहेत, पेशाने शिक्षक आहेत. खूप मोठा व्यासंग आहे त्यांचा साहित्याचा. आणि वंदे मातरम हा मोठा प्रकल्प त्यांचा आहे. ज्या प्रकल्प आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वंदे मातरम हे पुस्तक आपल्याला माहिती आहे की राजहंस प्रकाशनने ते काढलेलं आहे. अतिशय लोकप्रिय पुस्तक आहे. तर अशा पुस्तकाचे लेखक वंदे मातरम या गीताबद्दल अतिशय मोलाचं संशोधन त्यांनी जगासमोर आणलं, की त्या वंदे मातरमचा इतिहास लोकांसमोर आणला. आणि तो नुसताच लिखित स्वरूपात नाही तर त्या वंदे मातरमला कशा अनेकांनी चाली लावल्या, किती संगीतकारांनी ते चाली लावल्या, कशा त्याच्या चाली होत गेल्या, हे सगळं संशोधन मिलिंद सबनीस सरांनी केलेलं आहे. गेले अनेक वर्ष ते या स्पर्धेचे परीक्षक म्हणून पण काम करतात, लेखनाचे परीक्षक म्हणून पण काम करतात.
प्रत्यक्ष स्पर्धेचं पण परीक्षक म्हणून काम करतात असे मिलिंद सबनीस आता आपल्याला लेखनाविषयी नेमकं मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार मिलिंद सबनीस सर, नमस्कार. आपण सुरुवात करा. नमस्कार, धन्यवाद सर. पारखी सर सरांनी बऱ्याचशा गोष्टी महत्वाच्या सांगितल्या. मी मुख्यतः लेखनाबद्दल बोलणार आहे. सरांनी सांगितलं तसं जवळजवळ 30 वर्ष म्हणजे 90 सालपासनं या नाट्यछटेच्या स्पर्धा चालू आहे. जशा लेखन स्पर्धा घ्यायला लागलो तसं अनेक जण आपणून घ्यायला लागले. हे सगळे लिहिणारे लेखक होते का? तर मूळचे लेखक नाही, पण कुठेतरी त्यांच्यामध्ये लेखनाची उर्मी होती, काहीतरी चांगलं लिहिण्याची इच्छा होती आणि त्यांनी आपणून या नाट्यछटा लिहिल्या आणि हळूहळू नाट्यसंस्कारनी, नाट्य प्रतिमा प्रकाशननी म्हणजे पारखी सरांनी या नाट्यछटांची आज जवळजवळ 12-13 पुस्तकं एकूण झालेली आहे. बहुरंगी नाट्यछटांपासून आज अगदी नाट्यछटांचे जवळजवळ 13-14 भाग प्रकाशित केले. उद्देश एवढाच आहे की या स्पर्धेमधनं जे नव्याने लिहायला लागलेले आहेत त्या सगळ्यांना व्यासपीठ मिळावं आणि त्या छापून इतरांना त्या करावा मिळाव्यात. नुसत्याच लिहून उपयोग आहेत का? तर ते सादर झालं पाहिजे. नाटककारांनी नाटक लिहिलं पण ते जर स्टेजवर आलं नाही तर त्याचा उपयोगच नाही. म्हणून आता हा नाट्यछटा सरांनी सांगितलं त्यात थोडस मी अजून पुन्हा रिपीट करतो आणि मग पुढे जातो की दिवाकरांनी त्याला शब्द वापरला होता ड्रामॅटिक शॅडो. छटा म्हणजे शॅडो किंवा सावली. ड्रामॅटिक, त्याच्यावर नाट्यछटा हा शब्द त्यांचे एक मित्र प्रोफेसर पटवर्धन त्यांनी हा शब्द मराठीत आणला. रॉबर्ट ब्राउनिंग नावाच्या इंग्रज कवीचा ड्रामॅटिक मोनोलॉग्स नावाचा त्यांनी जो प्रकार हाताळला होता त्याच्यावरनं दिवाकरांना हा प्रकार सुचला असावा. पण दिवाकरांनी वेगवेगळ्या नाट्यछटा म्हणजे रॉबर्ट ब्राउनिंगची कॉपी नाही आहे. एक सामान्य साधे शिक्षक होते नुमवीमध्ये, पण पुस्तकं ते मागवायचे ते इंग्लंड मधनं. आपला देश त्यावेळी पारतंत्र्यात होता. इथं सहजासहजी पुस्तकं मिळायची नाहीत आणि ते बाहेरनं पुस्तकं मागवायची. ती भरी मोठी पार्सल त्यांच्या इथं यायची. त्यांच्याकडे स्वतःचं असं पुस्तकांचं खूप मोठं संग्रहालय होतं की जी पुस्तकं त्यांच्यानंतर SP कॉलेजला म्हणजे आत्ताच्या नुमवीच्या शाळेमध्ये ग्रंथालयात त्याचा एक कोपरा आहे संपूर्ण दिवाकरांचा. आता दिवाकरांनी या ज्या 51 नाट्यछटा लिहिल्या त्या नाट्यछटांचं वैशिष्ट्य काय आहे तर बोलणारी एकच व्यक्ती आहे. प्रसंग सुद्धा एकच आहे, पण समोर जे वाचकापुढे किंवा आता आपण पाहणारे म्हणू प्रेक्षक आहेत त्यांच्याकडे बारीक सारीक जरी पैलू असले त्या नाटकात तरी रोख परिणामी नाट्य प्रगट करण्याकडे आहे. म्हणजे त्यातनं काहीतरी बघा, हे अतिशय अवघड आहे. कमीत कमी शब्दात लिहायचं हे अतिशय अवघड आहे. सोपं लिहायचं बघा, जरा विरोधाभास आहे. सोपं लिहिणं हे जास्त अवघड आहे. विनोदी लिहिणं हे तितकंसं सोपं नाहीये. हे जे म्हणजे एखादा माणूस जर बोलतो आपण तितकं सहजपणे लिहायला लागला हे फार कमी जणांना जमतं. आपण नाट्यछटा म्हणजे काय, एक प्रकारचा एक व्यक्ती तुमच्याशी संवाद साधते, पण त्याच्याबरोबर ज्या इतर व्यक्ती आहेत समोर आजूबाजूला किंवा ती व्यक्ती नाट्यछटा करणारी जी व्यक्ती आहे ती त्याच्याच बोलण्यातून काय म्हणतोस असं मध्ये मध्ये जोड येतो किंवा आई तू असं म्हणतेस अशा प्रकारचा जोड येतो आणि तो जोड हे नाट्यछटा या प्रकाराचं वैशिष्ट्य आहे. मगाशी सर असं म्हणाले की नाट्यछटा म्हणजे नाट्य वाचन नाही किंवा एकपात्री नाटक नाही. एकपात्री नाटकामध्ये जो सादर करतो तो जागा बदलतो, आवाज बदलतो आणि वेगवेगळी पात्र उभी करतो. तुम्ही लक्ष्मणराव देशपांडेचा वऱ्हाड निघालाय लंडनला हे पाहिलं असेल, नसेल तर जरूर पहा. युट्यूबवर नक्की आहे ते जर पाहिलं तर लक्षात येईल की एकपात्री नाटक किती वेगळ्या प्रकारचं असू शकतं. पण नाट्यछटा म्हणजे एकपात्री नाही.
अनेक मोठे मोठे लेखक आहेत की खूप मोठं लिहितात, कादंबरी लिहितात. मी ज्यांच्यावर अभ्यास केला आहे ते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, ज्यांनी वंदे मातरम लिहिलं, त्यांनी खूप मोठ्या कादंबऱ्या लिहिल्या. त्या कादंबऱ्यामध्ये पात्र सुद्धा 20-20, 25-25, 50-50 पात्र आहेत, पात्रांची गर्दी आहे. एवढं मोठं नाट्य पुरवणारे बंकिमचंद्र लघुनिबंध लिहायचे तेव्हा एका फुलस्केपच्या पानामध्ये जेवढं मावेल तेवढ्या मजकुरामध्ये खूप मोठा आशय सांगून जायचे. वंदे मातरम हे कविता ज्याच्यावरनं लिहिली आहे तो अमर दुर्गोत्सव नावाचा जो लेख आहे तो केवळ 1.5 पानाचा आहे. 300-350 शब्दांचा फक्त लेख आहे तो. म्हणजे एखादा मोठा लेखक सुद्धा लघुनिबंध छान हाताळू शकतो. आपल्याकडे नासी फडक्यांसारखं उत्तम उदाहरण आहे. आणखीन सुद्धा काही अलीकडचे लेखक आहेत की ते कमी शब्दात सुद्धा, आता अलीकडे एक नवीन प्रकार आलाय ते लघुत्तम कथा, म्हणजे अगदी 10-12 ओळीची कथा, पण त्या कथेमध्ये बराच आशय असतो. नाट्यछटा हे एक प्रकारचं तसंच आहे. नाट्यछटेत आपल्याला काय हवं? तर मुळात छोटा आकार पाहिजे, त्याची भाषा अतिशय साधी, सोपी, सरळ पाहिजे. आपल्याला काय मांडायचं आहे तो विषय स्पष्ट पाहिजे. एकीकडनं एका विषयातनं 10 विषय त्यातले हाताळायचे, प्रचार की असं अजिबात करता कामा नये. जो विषय आहे त्या विषयावरच नाट्यछटा करायची. आता नाट्यछटेचं एक वैशिष्ट्य आहे, त्याच्यात एक प्रकारचा तिरकसपणा आहे. आपल्या मराठीत म्हण आहे, लेकी बोले सुने लागे, तसं तो तिरकसपणा असला पाहिजे. असला तर जास्त चांगला. म्हणजे दिवाकरांच्या बऱ्याचशा नाट्यछटांमध्ये हे आहे. मगाशी पारखी सर जे म्हणाले की नाट्यछटांचा दिवाकरांचा अभ्यास करा. नाट्यछटा दिवाकरांच्या आता त्या काळात 100 वर्षापूर्वीचे विषय त्यामध्ये आले. भाषा सुद्धा थोडीशी 100 वर्षापूर्वीची आहे. परंतु आता तुम्ही नाट्यछटा लिहिताना विषय तुमचे पाहिजेत, ते आपण येणारच आहे पुढे. नंतर उपरोधिकता पाहिजे, जे बोलायचं आहे त्यातनं आशय मात्र वेगळा निर्माण झाला पाहिजे. थोडासा आपण म्हणतो काय माणूस खडूस आहे, सरळ बोलत नाही, तिरकस काहीतरी बोलतो, तो बरोबर या नाट्यछटेत असला पाहिजे. आता ब्लॅक कॉमेडी हा जरा शब्द वेगळा आहे, पण ब्लॅक कॉमेडी याचा अर्थ की ती कॉमेडी आहे, विनोदी आहे, पण ते खळखळून हसवणारं नाहीये. ते हसता हसता तुम्हाला विचार करून अंतर्मुख करायला लावणार आहे. त्याच्यात विनोदाचा शिडकाव आहे. नाट्यछटा बघत असताना आपण अगदी खो खो जोरात जोरात हसू असं होणार नाही. स्मित हास्य होईल, अगदी थोडस हसू येईल, पण ते हसू यायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे त्यात निरागसता पाहिजे, निर्मळता पाहिजे. याचा तो जो संदेश आहे तो नाट्यछटेच्या शेवटी येतो. नाट्यछटा खरी नाट्यछटा ज्याला म्हणता येईल, त्या नाट्यछटेमध्ये शेवटच्या 3-4 वाक्यात आधीचं ते सगळं लिहिलेलं आहे त्याच्या बरोबर विरोधी भूमिका ही शेवटी असते. आणि ती शेवटचा टर्न जो आहे तो बरेच जण देत नाही, म्हणून त्यांना नाट्यछटा ही लिहिता येत नाही किंवा नाट्यछटेच्या फॉर्म मध्ये तुम्ही लिहिलं नाही असं आपण म्हणतो. आता काय नको हे बघताना तुम्हाला कळेल की काय नको आहे. तर आत्मकथा, छत्रीची आत्मकथा नको, पुस्तकाची आत्मकथा नको, मी पुस्तक बोलतोय अशा प्रकारचं नाट्यछटा होत नाही, आत्मवृत्त नाही. मग ते पुस्तक कारण निर्जीव आहे, या निर्जीव गोष्टी बोलतात तेव्हा त्या निर्जीव वस्तूंमध्ये इतर पात्र येतच नाहीत. जसं तुम्ही एखाद वेळी नाट्यछटा करत असाल तर तुमच्या बोलण्यामध्ये आई काय म्हणतेय, बहीण काय म्हणतेय, भाऊ काय म्हणतोय हे सगळं येणार आहे, तसं याच्यात येणारच नाही. त्यामुळे आत्मकथा, आत्मवृत्त, निबंधात्मक नको, सरळ आपला निबंध लिहिलाय मला पडलेलं स्वप्न अजिबात नको. अशा प्रकारचे निबंध लिखाण वेगळं आणि नाट्यछटा लेखन वेगळं. इवन नाटक उत्तम करणारे किंवा नाटक उत्तम लिहिणारी माणसं नाट्यछटा उत्तम लिहू शकतीलच असं नाही. कारण नाट्यछटेचं एक विशिष्ट अशी चौकट त्याला आपण फॉर्म म्हणतो तशी आहे, ती आली पाहिजे. दुसरं म्हणजे काय नको, संदेश देणारे, प्रचारात्मक, भ्रूणहत्या, हुंडाबळी हे विषय समाज जागृतीसाठी उत्तम आहे, पण ते विषय मांडताना ते
केवळ प्रचार हे असं नाहीच पाहिजे अशा प्रकारचे प्रचार केले तर लोकांना ते आवडणार नाही किंवा त्यांच्या प्रश्नी पडणार नाही. याचं उत्तम उदाहरण तुम्हाला छान चांगलं उदाहरण सांगतो. ते त्या ज्या काळात अजिबात मनोरंजनाची साधनं नव्हती त्या काळात संतांनी काय केलं तर संतांनी भारुडं लिहिली, विशेषतः संत एकनाथांनी. तर ती संत एकनाथांनी जेव्हा भारुडं लिहिली तेव्हा लोकांना तर समजावून सांगण्याची गरज तर होतीच, पण लोकांना आवडलं पाहिजे, त्यांच्या प्रश्नी पडलं पाहिजे. मग ते थोडं विनोदातून केलं. रोडगा वाहीन तुला भवानी आई, रोडगा वाहीन तुला, असं ती जी बाई म्हणते तेव्हा ती म्हणते की सासू मोठी भांडखोर आहे, तिला खरूज होऊ दे, नंदेचं पोरकं किरकिर करतंय त्याला काहीतरी होऊ दे, सासरा माझ्या गावी गेला तिथंच खपवली त्याला. हे सगळं विनोदी तिरकस झालं आणि शेवटी ते मूळ भूमिकेकडे येतात. एका जनार्दनी एकटीच राहू दे मला, पण कशासाठी तर तुझं देवाचं नाव. आता देवाचं नाव घ्या म्हणण्यासाठी या बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी नाट्यात्मक पद्धतीनं संत एकनाथांनी लिहिल्या. तेव्हा त्या लोकांच्या प्रश्नी पडल्या, त्यांना आवडायला लागल्या. आजही आपण भारुडं अनेक बघतो आणि आज सुद्धा 350 वर्षापूर्वी किंवा त्याच्यापेक्षा अधिक वर्षापूर्वी लिहिलेली एकनाथांची भारुडं आज सुद्धा सादर केली जातात आणि आज सुद्धा ती काळाच्या मागची वाटत नाहीत. त्याचं कारण हेच आहे की त्यांनी ते कडू गोष्ट आहे पण ती गोड आवरणामध्ये, कॅप्सूल मधलं आतलं सगळं, एखादी गोळी तुम्ही औषधाची घेता तेव्हा ती वरनं गोड लागते पण आत कडू असतं, पण तेव्हाच ती खातात. ती कडूच गोळी असेल किंवा कडूच औषध असेल तर तुम्ही ते सहजासहजी घेणार नाही किंवा टाळायचा प्रयत्न करा. आता पुढचं आहे की विषय ठरवताना आपल्याला वयोगट नक्की करायचा, योग्य वयानुरूप भाषा पाहिजे. तुम्ही नाट्यछटा लिहिताना तुमचीच भाषा त्यात आली पाहिजे. तुम्ही जी एरवी बोलता ती भाषा आली पाहिजे. मुद्दामून पुस्तकी भाषा आणायची काही गरज नाहीये. शिवाय ती नाट्यछटा तुमच्या भावविश्वातली पाहिजे. म्हणजे आपण विषय बघणार आहे पुढे काय आहे. आता एखादी नाट्यछटा वयस्कर माणूस सादर करणार असेल 50 पुढचा, तर त्याला जे साजेसं आहे त्याच्या वयाला तीच त्यांनी लिहिली पाहिजे किंवा सादर केली पाहिजे. आणि एखाद्या प्रचारात्मक विषय जेव्हा आपण मांडतो आहे तेव्हा त्याची हलकी फुलकी मांडणी केली पाहिजे. मला एक ललिता गुप्तेंची फार सुंदर नाट्यछटा आठवते. आज प्रसिद्ध असलेल्या नचिकेत पूर्णपात्रे नावाच्या त्यावेळेच्या शाळेत आमच्या संस्थेच्या मुलांनी फार सुंदर सादर केली होती की पर्यावरणाचा प्रचंड वेळ असलेला तो मुलगा आहे आणि तो इतरांना सांगतोय रोज एक झाड लावा, पण ते झाड असताना तो स्वतःही झाडं लावतो, पण त्याला शेवटी त्याची खंत काय येते की मला सगळेजण झाडांशी बोलणारा वेडाच समजतात, पण खरं नाहीये हो वेडा, मी झाड वेडा आहे, झाडांचा वेडा आहे, निसर्गाचा वेडा. आता हे जे त्यांनी पर्यावरणाचा अतिशय सुंदर झाड लावा हे सांग, पण हेच जर त्यांनी झाडं लावली पाहिजेत त्याच्यासाठी तुम्ही अशा जागेची निवड केली पाहिजे असं जर सांगितलं असतं तर ते बोलणं रटाळ झालं असतं, ती नाट्यछटा झालीच नसती. ही नाट्यछटा लिहिताना त्यात मनोरंजनात्मक उगाच ठरवून प्रचार केलाय हा विषय मांडायचा आणि तो लोकांच्या डोक्यावर थापायचा, अशा पद्धतीनं विषयाची मांडणी होता कामा नये. आणि उगाच काहीतरी फालतूपणा म्हणजे सवंगपणा की काहीतरी त्याच्यातनं वेगळे अर्थ निघतील अशा प्रकारचं लिखाण आपण करायचं नाही. किंवा लिखाण झाल्यानंतर आपणच ते 2-4 वेळा वाचायचं, आपणच ते मनाशी सादर करायचं, म्हणजे त्याच्यात काही वावगं वाटत नाहीये ना आपल्याला. लोक तुम्ही लिहिलेली नाट्यछटा आणखीन काही जण सादर करणार आहे, तेव्हा सादर करताना त्यांनाही ते योग्य वाटलं पाहिजे अशा प्रकारची भाषा तुमची पाहिजे. आता लेखनाचा विषय ठरवायचा, त्याच्यात कमीत कमी शब्द, मगाशी झालं की कमीत कमी शब्द आहे, त्याच्यात आशय मोठा पण मांडण्याची पद्धत पुणेरी. आता पुणेरीपणावरनं मुद्दामून एक विषयाचं सांगतो की मगाशी सर म्हणले की नाट्यछटा कशावरनं घेतलीये हे आम्हाला लगेच कळतं, कारण आम्ही 30 वर्ष या नाट्यछटा बघतोय. अनेक जण पुस्तकातल्या आम्ही छापलेल्या पुस्तकातल्या काही नाट्यछटा इकडे तिकडून फिरून करतात किंवा व्हॉट्सअप सारख्या माध्यमावर जे काही फिरत असतं
त्या व्हॉट्सअप विद्यापीठातल्या गोष्टी चोरून त्या जशाच्या तशा फक्त नाट्यछटा सारख्या सादर करण्याचा किंवा लिहिण्याचा प्रयत्न करतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुणेरी पाट्यांवर एक मोठा लेख हा व्हॉट्सअपवर फिरत होता. ज्यांनी कोणी तो लेखन स्पर्धेला पाठवला त्यांनी त्या पुणेरी पाट्यांचा तो लेख जवळजवळ तसाच फक्त एक 4-2 वाक्य काय म्हणतोस वगैरे अशी टाकून तो टाकला. आता तो त्याचा झाला का? तुम्ही लिहिलं का? हे नाही लिहिलं, तुम्ही इकडचं तिकडचं उचललं, पण त्याच संबंधाने तुम्ही काही वेगळं मांडलं असतं पुणेरी पाट्यांवर. कारण त्याच्यात ज्या जोगांचा उल्लेख होता त्या पुणेरी पाट्याचा तोही आता काळानुरूप वेगळ्या पद्धतीने मांडता आला असता, पण तसं केलं नाही. कॉपी केली, उचललं, कॉपी पेस्ट केलं, असं नाही. असं होता कामा नये. पुणेरी माणसाचं आहे की नेमकं बोलणार पण तिरकसच बोलणार. हे या आणि दिवाकरांना स्वतः आम्ही पुण्याचे किंवा मी पुण्याचा असं म्हणण्यामध्ये खूप अभिमान वाटत असं त्यांच्या चरित्रकारांनी लिहिलंय. त्यामुळे ती पुणेरी भाषा खास अगदी टिपिकल पुणेरी भाषा त्याच्यात आलेली आहे. वक्तोक्ती म्हणजे तिरकसपणाच एक प्रकारचा, वाकडच बोलायचं, उपरोधिकपणा, खडूसपणा हा त्यात असं. आता शोभायात्रा मी लिहिलंय की ब्लॅक कॉमेडी. शोभायात्रा नावाचं एक नाटक होतं आणि ब्लॅक कॉमेडी मधलं सगळ्यात उत्कृष्ट नाटक असं त्याला म्हणता येईल. की त्यात विनोद होता का? तर विनोद होता, पण तो प्रचंड हसवणारा नव्हता, तो विचार करायला लावणारा होता. आता या नाट्यछटे शेवटचा आत्ताच मी सांगितलं की धक्का असतो शेवटी आणि तो सौम्य असतो, एकदम काहीतरी विचित्र नसतं, विरोधाभास असतो. तो कसा विरोधाभास असतो तर मी सांगणार आहे पुढे. आता विनोद, आपण साधे विनोद बघितले तर महाराष्ट्रात मराठीमध्ये उत्तम विनोदी लिहिणारे म्हणजे आचार्य अत्रे, दमा मिरासदार आहे अलीकडच्या काळात, नंतर पु ल देशपांडे आहेत आणि चिवी जोशी आहेत. आता पुलंचा विनोद खूप चांगला हसायला लावणारा आहे, मिरासदारांचा अगदी खळखळा हसायला लावणारा आहे, क्वचित प्रसंगी गडाबडा डोळाला लावणारा असा सुद्धा त्यांनी उत्तम लेखन केलेलं आहे. झोप नावाचा एक त्यांची कथा जरूर वाचा. अत्र्यांचे विनोद पुन्हा वेगळीच जातकोळ आहे, पण चिवी जोशींचे जे विनोद आहे ते मात्र अशा प्रकारचे तिरकसपणा असेल. तुम्ही चिमणराव गुंड्याभाऊंची बद्दलची अनेक पुस्तकं, चिमणराव हा चिवी जोशींचा मानसपुत्र, त्या अनेक गोष्टींमध्ये असा तिरकसपणा किंवा उपरोधिकपणा हा खूप दिसतो. आणि हा जो नाट्यछटेचा विनोद आहे हा चिवी जोशींच्या जवळ जाणारा आहे. याच्यात मी मगाशी म्हणतो तसं लघु स्वरूपात म्हणजे छोट्या स्वरूपात मांडणं अवघड, लघुकथा लघु निबंध लिहिणं हे अवघड आहे. आणि विनोदी लिहिणं, विशेषतः लहान मुलांसाठी सोपं साधं लिहिणं हे अवघड आहे. नाट्यछटा म्हणजे काय नाही तर मुळात नाट्यछटा म्हणजे एकपात्री नाही, नाट्य वाचन नाही किंवा नाट्य सादरीकरण सुद्धा नाही. इथं स्टेजचा खूप भरघोस वापर केला पाहिजे असं नाही. वर्षोत्सव फुलपाखरू नावाची नाट्यछटा ज्यांना पहिला क्रमांक यावर्षी मिळाला आहे त्या खुल्या गटातल्या त्या व्यक्तीनं एका खुर्चीवर बसून सादर केलेली स्टेजची. पण आवश्यक असेल तर स्टेजचा वापर जरूर करावा. मुख्य जो आहे त्याच्यात तुमचा वाचिक अभिनय आणि काहीसा अंगिक अभिनय याची जोड पाहिजे. मग अशी म्हणतो तुमचे विषय, मुलांचे विषय कुठले तर दप्तराचं ओझं, खरं बोलावं का खोटं, लहानपण नको, मी लहान का मोठा. काही जण म्हणतात, आजी आजोबा सांगतात की तू अजून लहान आहेस, आई वडील म्हणतात तू आता मोठा झालास, तुला कळत नाही काही या गोष्टी. म्हणजे मी लहान आहे का मोठा आहे, ही जी विरोधाभास आहे किंवा स्पर्धेचं ओझ की सारख्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला होता. किंवा एखादी मुलगी खूप बोलगेवडी आहे तर मी बोलगेवडी, एक मुलगा बोबडा आहे तर त्या बोबड्याने सुद्धा त्याला येणाऱ्या अडचणी आणि शेवटी त्याच्यातनच काय मार्ग निघाला हे त्यांनी मांडलं. ललिता गुप्तेंची फार सुंदर नाट्यछटा आहे. प्लास्टिक हटाव म्हणजे प्लास्टिक हटाव असं सांगणारा मुलगा की किती लोक कचरा करतात आणि प्रत्यक्षात तो दुकानदाराकडे जेव्हा जातो तेव्हा त्यांनी पिशवी आणलेली नसते आणि तो म्हणतो तुमच्याकडची कॅरी बॅग द्या. म्हणजे हा शेवट जो आहे तो कॉन्ट्रास्ट आहे, बोलतो एक आणि वागतो एक. किंवा अजून एक उदाहरण उत्तम आहे की एक मुलगा
उभा आहे आणि तो फिरत असताना त्याला कोणीतरी हातात कागदाची पत्रकं देतात जाहिरातीची. ती जाहिरातीची पत्रकं दिल्यावर तो म्हणतो हा कागद, या कागदासाठी एका झाडाच्या एका फांदीचं बलिदान झालेलं आहे, हे झाड वाढायला किती वर्ष लागतात माहितीये का तुला वगैरे, हे सगळं बोलतो. आणि प्रत्यक्षात त्या शेवटी त्याच कागदाचे बोळे करून तिथंच टाकतो. म्हणजे बोलतो एक आणि वागतो बरोबर त्याच्या उलट. ही खरी नाट्यछटा आहे. आणि हा शेवट या पद्धतीचा असलाच पाहिजे. नाहीतर तुम्ही एक प्रचारात्मक विषय घेतला की शेवटपर्यंत आता मी हे करणार आहे असं सांगितलं तर ती सरळसोट मांडणी झाली, ती योग्य नाही. सरळ अगदी काही विषय हृदयस्पर्शी. आता दिवाकरांच्या नाट्यछटेमध्ये सुद्धा एक मृत्यूविषयक नाट्यछटा आहे, अतिशय कारुण्याकडे जाणारी आहे. थोडीशी ती नाट्यछटेच्या फॉर्मपेक्षा वेगळी आहे, पण हृदयस्पर्शी आहे. यात नवरस आलेच पाहिजेत, वेगवेगळे रस त्यात असलेच पाहिजेत. आता हृदयस्पर्शी विषयांमध्ये काय आहे की आई तू हवी आहे आम्हाला, म्हणजे वडील नाही आहेत आणि आई कामावर जाते आणि आईचा सहवासच मुलांना मिळत नाही, तेव्हा मुलगा कधी आई येईल ऑफिसमध्ये याची वाट बघते. किंवा वडील सैन्यात आहेत आणि ते जवळजवळ त्यांचा सहवासच नाहीये. आज मुलाचा वाढदिवस आहे आणि वडील आता रणांगणावर आहेत. अशा वेळी वडिलांचा त्याच्या फ्रंट मधनं बाहेर येऊन त्याला फोन करतात आणि त्यावेळी वडिलांचं संभाषण त्याच्या बोलण्यातून येतं. हा हृदयस्पर्शी विषय. आजी आजोबा हवेत वृद्धाश्रमात टाकलेले, पण ते मला घरीच हवेत, त्यांची हे जाणवतीये मला कमी, असं जेव्हा लहान मुलगा सांगतो आई वडिलांना, हा हृदयस्पर्शी विषय आहे. विषय अवघड आहे पण तो चांगल्या पद्धतीनं लिहिला गेला. प्रचारात्मक विषय, आता हे असे विषय भ्रूणहत्या किंवा असे विषय घेताना त्याची मांडणी फार लाऊड, म्हणजे फार कर्कशपणाकडे जाणारी अशी होता कामा, कमीत कमी साध्या शब्दांमध्ये संयतपणे त्याची मांडणी झाली पाहिजे. नंतर नाट्यछटांमध्ये आत्ताचे अमुक एक मालिका टीव्हीवर चालली आहे त्याच्याबद्दलच्या काही चर्चा, राजकारण असे विषय शक्यतो नको. कारण या नाट्यछटा काही काळाने कालबाह्य होतात. दिवाकरांच्या नाट्यछटा आजही 100 वर्षानंतर तुम्हाला योग्य वाटतात. का योग्य वाटतात? तर ते जे विषय आहेत ते आजही पूर्णतः कालबाह्य झालेले नाहीत. आणि तुम्ही सुद्धा नाट्यछटा लिहिताना, आता करोना, मागच्या वर्षी करोनावर नाट्यछटा जेवढ्या आल्या त्या बहुतांशी नाट्यछटा या करोनाने आलेल्या संकटावर होत्या. पण मग आता हे उद्या 10 वर्षांनी त्या नाट्यछटा कोणी सादर करायचं झाल्या तर त्याच्यात ती तीव्रता येईल का सादर करताना? तर ती येणार नाही. म्हणजे अशा प्रासंगिक नाट्यछटा असूच नाहीत का? असाव्या, पण त्याला किती मर्यादा हवी, तो विषय कसा मांडावा हे महत्वाचं आहे. आता हे नाट्यछटा आतापर्यंत अनेक जणांनी लिहिले आहेत. या स्पर्धांच्या निमित्ताने सुद्धा हजारो लोकांनी नाट्यछटा लिहिल्या आहेत. त्यातल्या साधारण 350-400 तरी नाट्यछटा, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त नाट्यछटा प्रकाश पारखी सरांनी प्रकाशित केलेल्या आहेत, अन्य काही जणांनी प्रकाशित केलेल्या आहेत. पण मला आता, मी परीक्षक म्हणून किंवा आधी संयोजक म्हणून पहिल्या वर्षापासून आहे काम करतोय आणि आता गेले काही वर्ष नाट्यछटाच्या लेखनाचं परीक्षणही करतोय. पण दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की नाट्यछटा या फॉर्म मध्ये बसणाऱ्या नाट्यछटा फार कमी असतात. पण एक मात्र चांगली गोष्ट आहे की काही वेळा छोट्या मुलांना सुद्धा नाट्यछटेचा एक्झॅक्ट फॉर्म सापडलेला असतो आणि ते उत्तम पद्धतीने करतात. या आदर्श नाट्यछटा लेखक कोण आहेत? तर पहिले दिवाकर आहेत, दुसऱ्या ललिता गुप्ते या शिक्षिका होत्या, त्यामुळे मुलांचे विषय त्यांनी अतिशय उत्तम हाताळलेले होते. माधव गवाणकर म्हणून महाराष्ट्र टाइम्स मधनं दर रविवारी किंवा 15 दिवसांनी एकदा त्यांची एक नाट्यछटा यायची. त्यात विरोधाभास कमी असायचा, पण तरी सुद्धा नाट्यछटा, पुढे अभ्यासक्रमात सुद्धा त्यांच्या 1-2 नाट्यछटा आलेल्या होत्या. त्याच्यानंतर आता ही झाली 4 नावं, पण या नावांमध्ये ही झाली 5 नावं.
पण यामध्ये शेवटचं नाव तुमच्यापैकी कोणाचं तरी आलं पाहिजे. दिवाकर, रविता गुप्ते, दिलीप प्रभावळकर, माधव गव्हाणकर आणि आता याच्यानंतर आणखीन कोण, तर उत्तम नाट्यछटा विणारे हे तुमच्या मधनं व्हावे. अलीकडच्या काळात सुद्धा काही जणांनी उत्तम नाट्यछटा लिहिलेली आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यात शोधन भावे आहेत, संध्याताई कुलकर्णी आहेत, ज्या आपल्या संस्थेच्या विश्वस्त आहेत, उत्तम लिहितात. असे अनेक जणांनी नाट्यछटा या फॉर्म मध्ये सुद्धा लेखन चांगलं केलेलं आहे. पारखी सरांनी नाट्यछटा काही लिहिलेली आहे. परंतु या अगदी बरोबर नाट्यछटा कशी असली पाहिजे अशा पद्धतीत नाट्यछटा लिहिणारे लेखक अजूनही पुरेसे नाहीत. मग कारण काही वेळा काय वाटतं आम्हाला, वाईट काय वाटतं की यांनी विषय इतका सुंदर घेतलाय, लिहिण्याची शैली सुद्धा खूप छान आहे, भाषा सोपी आहे, साधी आहे, पण ही नाट्यछटा फॉर्म मध्ये बसत नाहीये, ही नाट्यछटा नाही होते. मग याला काय करायचं? एकदा काही 1-2-3 वर्षापूर्वी अशी गोष्ट झाली की एक स्पर्धक त्याला सादरीकरणामध्ये त्याच्या वयोगटामध्ये खुल्या गटाचा स्पर्धक होता, त्याला 2रं बक्षीस मिळालं क्रमाने. आणि त्याच्यानंतर त्याची नाट्यछटा लेखन या स्पर्धेला होती. तो माझ्याकडे आला, नंतर माझं मनोगत संपलं, कार्यक्रम संपला, मला म्हणलं की हे तुम्ही परीक्षण केलं, मग इकडं जर मला बक्षीस मिळालंय सादरीकरणामध्ये तर तुम्ही का नाही दिलं? मग इकडं मला मिळालं तर इकडंही मिळालंच पाहिजे, कारण त्या तोलाची लेखन असल्याशिवाय मला तिकडं सादरीकरणात कसं मिळेल? पण दुर्दैवाने त्याची नाट्यछटा ही नाट्यछटा या फॉर्म मध्ये बसणारी नव्हती, किंवा त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या नाट्यछटा या नाट्यछटा फॉर्म मध्ये आलेल्या होत्या ज्यांना बक्षीस मिळालं. मला का नाही मिळालं याच्यापेक्षा ज्यांना मिळालं आहे ते या फॉर्मच्या खूप जवळ जाणं. बक्षीस मिळणं याच्यापेक्षा आपल्याकडनं चांगलं लिखाण होणं हे तितकं महत्वाचं आहे. एखादं नाटक आपण चांगलं नाही म्हणतो, ते केव्हा नाही आवडलं का? मला विषयच नाही आवडला, म्हणजे लेखन नाही आवडलं, असं असू शकतं. जेव्हा नाटक उत्तम असतं त्यावेळी अनेक जण, तुम्ही एकच नाटक वेगवेगळ्या संचामध्ये बघितलं तरी तुम्हाला ते आवडू शकतं. शांतेचं कार्ट चालू आहे, लक्ष्मीकांत बेर्डेंनी उत्तम केलं, पण त्याच्यानंतर अलीकडच्या काळात ते पुन्हा आलं तेव्हाही ते विजय चव्हाणनी मोरची मावशी केलं, पण आता भरत जाधव करतात तेही तुम्हाला बघा असं वाटतं, कारण सादरीकरणात हे वैशिष्ट्य आहे. आणि याचं उदाहरण, कारण ते मूळ नाटक लिखाण चांगलं आहे, लेखन चांगलं आहे, लेखनच चांगलं. मी आता चित्रकला शिक्षक आहे. चित्र चांगलं केव्हा होतं? जेव्हा मूळ ड्रॉइंग चांगलं असेल. ड्रॉइंगच चांगलं नसेल, तुम्ही काढायला गेलात गणपती पण तो गणपती वाटतच नसेल तर उत्तम म्हणून त्याचा उपयोग काय? तर लेखन मुळात नाट्यछटा सादरीकरणाची गोष्ट वेगळी आहे, पण तुम्ही सगळे आता लेखक म्हणून जेव्हा समोर बसला आहात तेव्हा मुळात ते लेखन चांगलं पाहिजे. तुम्हाला एक शेवटचं छोटं उदाहरण देतो आणि थांबणार आहे. मी एक नाट्यछटा थोडीशी सांगणार आहे आणि मग थांबणार आहे. ते म्हणजे एक फार मोठे मराठीतले नाटक, नाव सांगणार आहे मी, नाव लपवण्यासारखं काही नाही, फार मोठे नाटककार होते, लेखक. त्यांच्या नावात नाटक किती आहेत? तर अवघी 3 नाटकं आहेत. तरी ते श्रेष्ठ नाटककारांमध्ये आहेत. जे आता वसंत कानेटकरांनी 40-50 नाटकं लिहिली, विजय तेंडुलकरांनी नाटक लिहिली, त्यांच्या आधी त्यांच्या रांगेत बसणारे हे नाटककार आहेत. केवळ 4 किंवा 5च नाटकं लिहिणारे गडकरी आहेत, 5-6 नाटकं आहेत जेमतेम, पण हे 3च नाटकं लिहिणारे विश्राम बेडेकर. तर यांचं घर जेव्हा काही बदलाबदली चालली होती त्यावेळी घरात बरीच त्यांच्या नाटकाची भाडं मिळाली आणि खूप नाटकं त्यात लिहिलेली होती. तर त्यांचे मित्र ते जे सगळं आवराआवरी करत होते ते म्हणाले, अहो किती नाटकं ही, तुम्ही किती नाटकं लिहिली आहेत आणि ही नाटकं सादरीकरण करा, तुम्ही का नाही दिली? तुमची फक्त 3च नाटकं बाहेर आहेत, तर ही द्या, यातली काही आपण करता येण्यासारखी असेल तर रंगभूमीवर आणू. त्याच्यावर विश्राम बेडेकरांनी त्यांना सांगितलं की ही नाटकं रंगभूमीवर आणण्यासाठी केलेलीच नाही, कारण ती मी प्रॅक्टिस म्हणून, सराव म्हणून चांगली ती लिहिलेली आहे. आणि ही एवढी नाटकं मी सराव म्हणून लिहिलंय, म्हणून जी तुम्हाला समोर माझी चांगली नाटकं 3 दिसत आहेत
त्याच्या मागे ही एवढी परिश्रमपूर्वक प्रॅक्टिस म्हणून लिहिलेली आहे. म्हणून त्यांनी प्रॅक्टिस म्हणून लिहिलेली नाटकं स्टेजवर आणण्यासाठी खटपट केलेली नाहीये, किंवा ती नाटकं त्यांच्या मनासारखी जमली नाहीत म्हणून ते नाराजही झालेले नाहीत. सातत्याने लिहित गेले, आणि जेव्हा सातत्याने आपण चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करू तेव्हाच ते एखादं, आम्ही 10 चित्र काढली तर एक चित्र त्याचं खूप चांगलं निवडलं जातं. प्रदर्शनासाठी जेव्हा चित्र आम्ही काढतो तेव्हा प्रदर्शनात मी 100 चित्र काढली म्हणजे त्यातली 40-50 चित्र किंवा कदाचित त्याहून कमी चित्र ही प्रदर्शनात लावण्यासारखी होतात. तसंच लेखनाचं पण आहे. माझी प्रत्येक नाट्यछटा उत्तम होईलच असं नाही, पण नाट्यछटा या फॉर्म मध्ये ती जेव्हा चांगली बसेल आणि ही सगळी बंधनं पाळून सुद्धा जेव्हा चांगलं नाट्यछटा लिहिता येते, कमीत कमी शब्दांमध्ये, उत्तम आशयामध्ये, तेव्हा तुम्ही तेव्हा ते सादरीकरणात सुद्धा ती नाट्यछटा उठून येईल. जेव्हा तुम्ही चांगलं लिहाल तेव्हा तो सादरीकरण करणारा कोणी असला तरी तो ते अधिक चांगलं फुलवेल. या लेखनासाठी आता अलीकडच्या काळात तुम्हाला एक विषय सांगतो. दिवाकरांच्या नाट्यछटा या कागबाह्य नाहीये, पण आता तुम्ही त्या निवडताना वयाला साजेशा होऊ शकणार नाहीत कदाचित लहान मुलांच्या जास्त. तर अलीकडच्या काळातल्या नाट्यछटा या लहान मुलांना साजेशा, म्हणजे एक नाट्यछटा आहे, ती नाट्यछटा अशी आहे की पण ऐकेल कोण, सावनी केळकरांनी लिहिली आहे. आता ती नाट्यछटा काय आहे, तर एक भाऊ बहिणीला समजावून सांगतोय की किती वेळा सांगितलं तुला हट्ट करू नकोस, आई त्याची कामावर गेलेली आहे, आई वडील कामावर आहे, आणि तो सांगतोय की तू हे मी तुला आईने केलेले लाडू किती सुंदर आहेत, अमुक किती सुंदर आहेत, ते खाऊन बघ. ती म्हणते नाही मला भूक लागलेली आणि मला हे खायचं नाहीये. तरी तो म्हणतो नाही हे तू खाल्लं पाहिजे, आई किती काळजी करते तुमची, तुझ्यासाठी हे एवढं, तुझ्या माझ्यासाठी हेच चांगलं पौष्टिक आहे, शरीराला चांगलं आहे वगैरे वगैरे. आणि शेवटी तेवढ्यात आईचा फोन येतो आई समजावून सांगत असताना, आणि आई म्हणते की काय तुम्ही खाल्लं की नाही, तो सांगतो नाही आई आम्ही दोघांनी काहीच खाल्लं नाहीये वगैरे वगैरे. आणि मग म्हणतो आईला सांगतो की येताना डोमिनोज मधनं पिझ्झा घेऊन ये बरं का, किंवा अमुक घेऊन ये स्विगीवरनं वगैरे वगैरे. म्हणजे आतापर्यंत जंक फूड खाऊ नको म्हणून बहिणीला सांगणारा तो शेवटी आईला सांगताना सांगतो माझ्यासाठी तू जंक फूडच आण. आता हा अगदी आत्ताचा ताजा विषय आहे. किंवा आणखीन एक नाट्यछटा अशी आहे की त्याच्यात वेळेचं भान, लोकांना मुळी वेळेचं भानच नाही, असं नाट्यछटेचं नाव आहे. त्या साधारण 50च्या पुढे आलेल्या बाई आहेत आणि त्या रात्री 10-10:30 उद्या 10वीची परीक्षा आहे अशा मुलीकडे जातात आणि तिला सांगतात की मी सहज शतपावली करायला निघाले होते, पण 2 मिनिटं तुला फक्त शुभेच्छा द्याव्यात म्हणून मी आले. काय म्हणते मग ती मुलीचं बोलणं त्यांच्या बोलण्यात येतं की दिवसभर सारखे लोक येत आहेत, शेवटी मी गच्चीवर जाऊन बसले, तिथेही मला लोक सोडेनात, बेस्ट द्यायला आलेल्या लोकांमुळे माझा अभ्यास झाला नाही वगैरे वगैरे. हे सगळं तिच्या बोलण्यात येतं. मग या आजी म्हणतात नाही तुझ्यासाठी आता बासुंदी आणली, बासुंदी खा. बासुंदी खायला घातल्यावर तिला झोप येते, म्हणतात झोप आता. आणि हे होईपर्यंत 12-12:30 झालेत, म्हणजे तिचा अभ्यास झालेलाच नाहीये. शेवटी म्हणतात अरे बापरे तुझ्याशी बोलताना एवढा वेळ गेला मला कळलंच नाही, पण तरी लोकांनी असा त्रास द्यायला नाही पाहिजे. म्हणजे स्वतः जे बोलतात. आता हा विषय हा आत्ताचा तुमच्या दृष्टीने अगदी ताजा विषय, पण हा विषय सादरीकरण करताना जेव्हा आत्ताच्या स्पर्धेमध्ये एका 60 ओलांडलेल्या बाईंनी तो सादर केला तेव्हा तो अगदी योग्य समर्पक असा वाटला. म्हणजे त्यांना त्यांच्या वयाला साजेशी नाट्यछटा त्यांनी निवडली होती. हा जसं लेखनाला विषय निवड आहे तसं सादरीकरणाला सुद्धा तो विषय निवड आहे. त्यामुळे तुम्ही नाट्यछटा लिहिताना मगाशी पारखी सर म्हणाले जे की वयोगट कुठला पाहिजे, पहिली ते म्हणजे बालवाडीच्या मुलांना लिहिताना हा कमी शब्दाचीच यायला लागेल. तो किती बडबड करणार आहे आणि तो काय बडबड करणार आहे, तर तो त्याच्या वयाला साजेचे असे शब्द, त्याला वयाला शोभतील असे शब्द त्याच्या बोलण्यामध्ये आले पाहिजेत. त्याच्या तोंडी मोठं मोठं वाक्य देऊन उपयोग नाही. आम्हाला जे मगाशी सर म्हणाले की कोणी लिहिलेत हे कळतं, कारण पालकांनी किती लिहायचा प्रयत्न केला तरी सुद्धा लहान मुलांची भाषा, त्या मुलांची भाषा लगेच कळते की ही पालकांनी लिहिलेली आहे, मुलांचं नाही.
मुलांचं भावविश्व जे आहे ते वेगळंच आहे. ते भावविश्व, त्यांचे विषय हे आले पाहिजे. मोबाईलवर खूप जणांनी नाट्यछटा लिहिल्या, पण अशा कॉन्ट्रास्ट दाखवणाऱ्या, विरोधाभास दाखवणाऱ्या, उपरोधिक असणाऱ्या नाट्यछटा त्या जवळजवळ नाहीतच. आणि म्हणूनच मी आता म्हणजे तुम्हाला मुद्दामून सांगतो की नाट्यछटा लिहिताना या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मग विषय पक्का करून या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून, अर्थात या सगळ्या गोष्टींच्या बंधनात अडकलात तर मोकळेपणाने लिहिता येणार नाही. पण नाट्यछटाचा फॉर्म मात्र शक्यतो सोडू नका. तो फॉर्म जर तुम्हाला नेमका सापडला, एकदा सापडला की तुम्हाला लिहायला सारखा आनंद वाटेल. आणि तो लिहिण्याचा आनंद काय असतो ते तुम्हाला मनासारखी नाट्यछटा झाली ती तुम्ही सादर करून बघितली आणि ती खूप छान होती असं समोरच्यानी सांगितलं की तो आनंद तुमच्या शब्दांच्या पलीकडचा असेल. तुम्हाला सगळ्यांना लिखाणासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद संजय सर, धन्यवाद. अतिशय समर्पक आणि नेमका शब्दांमध्ये आपण लेखन कसं असावं, विषय कसे असावे अशी अतिशय सुंदर मांडणी समीर सरांनी केली. आणि अनेक विषय त्यांनी खरं दिलेत. मी तुम्हाला आणखीनही काही विषय सुचवू शकतो म्हणजे तुम्हाला ते सगळ्यांना मार्गदर्शक होतील. तर लहान मूल म्हणलं की त्यांचं भावविश्व काय असतं, त्यांचे आई बाबा, आजी आजोबा, घरातले त्यांच्या संपर्कात येणारे, आता हे कदाचित मोलकरीण मावशी सुद्धा असतील, रिक्षावाले काका पण असतील, ते शाळेत जात असतील ते शाळेचे त्यांचे सहकारी मित्रमैत्रिणी असतील, रिक्षामध्ये घडलेली गंमत असेल, स्कूल बसमध्ये घडलेली गंमत असेल, शाळेमध्ये त्यांच्या शिक्षकांबद्दल काही असेल. बघा किती विषयांची हे आहे. थोडस वरच्या गडामध्ये गेल्यानंतरचे काही समस्या वेगळ्या असतात, त्या भावविश्व त्यांचं बदलतं. मोठ्यांचे भावविश्व आणखी वेगळं असतं, तरुणांचं भावविश्व वेगळं असतं, सिनियर सिटीजनच्या भावविश्वामध्ये त्यांच्या समस्या वेगळ्या असतात. त्यामुळे आपल्या वयोगटाप्रमाणे अनेक विषय आहेत आणि कुठल्याही विषयावर आपण करू शकता. आणि नाट्यछटाचा फॉर्म मात्र फार महत्वाचा आहे. आपल्याला जर बक्षीस मिळालं नाही तर आपला काहीतरी फॉर्म अजून बरोबर नाहीये असं समजा आणि अधिक तो फॉर्म अभ्यासण्याचा प्रयत्न करा. मला सगळ्यांना एकच सांगावं वाटतं की या निमित्ताने तुम्ही नाट्यछटा लिहायला सुरुवात तर करा. या स्पर्धेच्या निमित्ताने आजच आता हे ऐकल्या तुम्हाला काही सुचत असेल, तुमच्या मनामध्ये चक्र सुरू असतील तर आजच्या आजच रात्री लिहायला सुरुवात करा. कारण आज जे तुम्हाला कळलेलं आहे ते सगळं ताजं आहे. प्रत्यक्ष दिवाकरांच्या नाट्यछटा आपल्याला काही बघायचं असतील तर ते आम्ही तुम्हाला हे करू शकतो. दिवाकरांची या स्पर्धेला एक आलेली जी नाट्यछटा होती की फारशी कोणी केली नाहीये, आमच्या युट्यूब चॅनलवर आहे, त्यात तुम्हाला मी सांगितलंच आहे की वर्षोत्सव फुलपाखरूही आहे किंवा चिंगी म्हणजे झाली नाही ती पण आहे. परंतु आता ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये कोण मेलं म्हणजे रडू येतं ही थोडीशी करुण रसप्रधान नाट्यछटा दिवाकरांची आहे. तुळशी माते अखंड सौभाग्य दे बाई. कोण हो, कोण, काय, त्या औचित्यकरांची सून? अगं बाई, अशी एकाएकी कशानं गेली? वाक्यानं? बरं झालं, सुटली एकदाची. काय हो, हिचा नवरा वारल्याला 2 वर्ष झाली असतील नाही? बाई 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 बाई, केवढा अकांत माजला होता तेव्हा या घरात. घरातल्या बायकांच्या रडण्यानं अख्खी आळी की हो गरजून गेली होती. आणि आता पहा, 16-17 वर्षाची पोर, आनंदीच नाही ना हो तिचं. बिचारी करता घरातलं एकतरी चिप्पाखूर तरी रडतंय का पहा. नाही, बरोबरच आहे म्हणा. नवऱ्या गेलेल्या बाईसाठी कुणाला हो वाईट वाटणार आहे.
सगळे तर हेच म्हणतात, विधवा गेली ना, बरे झाले, सुटली एकदाची. ओ कित्येक तर हेही म्हणायला कमी करत नाही, विधवा गेली ना, बरे झाले, अपशकून गेला, आमच्या घरात खितपत पडलेली अवदसा गेली एकदाची कायमची. नवऱ्या मेलेल्या बायका गेल्या की हे अशा प्रकारचे दुःख जगाला होत असते. सवाष्ण गेली की अहो काहीतरीच काय, फार फार तर तिची मुलं बाळ रडतील गागतील तेवढीच, बाकीचे जग तर हेच म्हणते. सवाष्ण गेली ना, भाग्यवान आहे हो, अखंड सौभाग्य घेऊन स्वर्गास गेली. हो पण कसे काय, ते अखंड सौभाग्य तिच्या प्रेताची नदीत पुरती राख विरघळेपर्यंत सुद्धा टिकत नाही हो. लागलीच मागावून कुणीतरी येऊन हिच्या झिंज्या उपटून हिच्या कमरेत लाथ घालून हिच्या हातात ते अखंड सौभाग्य हिसकावून घेऊन पुन्हा या जगात सुद्धा आलेली असते. बाईचे जगणे ते काय, जगणे आणि मरणे सारखेच. जगल्यास जगा, मेल्यास मरा. अहो नाही तर काय. आनंदीचा नवरा जगावा म्हणून तिच्या सासू सासऱ्यांनी कसा पाण्यासारखा पैसा खर्च केला होता, आणि आता पहा, नाही तुम्ही समक्ष पाहिलेच आहे म्हणून विचारते हो. आनंदीचा नवरा जगावा म्हणून तिच्या सासू सासऱ्यांनी कशी खटपट केली होती, आणि ही लवकरात लवकर मरावी म्हणून निष्काळजीपणाची खटपट केली असावी. बरे नाहीतर काय. ते पहा तिला बाहेर आणले. आई ग, 16-17 वर्षाची कोळी पोर होई. तेव्हा हिला जगात आणून कसली रे हौस भागवलीस. काय हो, तिला पाणी घातलं प्रत्यक्ष, तिची आईच ना हो. जावई मेला तेव्हा कशी ऊर बडवून रडत होती, आणि आता पहा, अहो हिचा पोटचा गोळा ना हो हा, पण तरी सुद्धा. तर दिवाकरांची ही थोडीशी करुण रसप्रधान नाट्यछटा तुम्हाला दाखवली. याचं एक कारण म्हणजे तुम्ही जेव्हा नाट्यछटा लिहिता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता दुसरं पात्र जर दाखवायचं आहे आणि त्याचे संवाद तर आपल्याला त्याला म्हणायचे नाही आहेत, आपल्याला म्हणायचे आहेत, तर काय म्हणतोस असं म्हणून आपण काही वेळा ते लिहितो. कारण नाट्यछट्यामध्ये तो जर पात्र उभं करायचं असेल तर आपण काय म्हणतोस, परंतु हे जर सारखं काय म्हणतोस आलं तर ते थोडंसं रसहानी होती त्याची, त्याच्यामध्ये ते नाट्य नीट निर्माण होत नाही. तर आता जर तुम्ही पाहिलं असेल तर त्या बाईंशी जे कोणतरी बोलतंय तर त्या असं काही म्हणल्या नाहीयेत की काय म्हणलास असं, ते सहजगत्या आलं. तर तुम्ही नाट्यछटा लिहित असताना जर एखादं पात्र तुम्ही उभं करताय तर त्या पात्राला काय म्हणालास आणि मग त्याचं सगळं वाक्य म्हणायचं आपणच असं करायची जरूर नाहीये. चटकन आपल्याला कळतं की तो काय म्हणतोय. हा आलो याचा अर्थ ह्याला कोणतरी हाका मारते. काय म्हणता, मी आणि तिकडे गेलो होतो कधी, म्हणजे तो त्याला विचारतोय की तुम्ही गेला होता तिकडं कोणतरी. त्याला असं काही म्हणायला लागलं नाही. काय म्हणताय, मी कुठे गेलतो, असं काय म्हणता याच्यामुळे काही वेळा रसहानी होती. तेव्हा तो प्रसंग उभा करत असताना बघा, तुम्हाला ह्या तुमच्या एकट्याच्या संवादातनं समोरच्याच संवाद आपल्याला कळले पाहिजेत, ऐकू आले पाहिजेत, प्रेक्षकांना कळलं पाहिजे की हा कुणाशी बोलतोय आणि तो काय म्हणतोय, ह्याला काय म्हणत असेल अशी आपण प्रेक्षक बरोबर कल्पना करू शकतील अशा प्रकारचं तुमच्याकडनं लेखन झालं पाहिजे. म्हणजे ते जास्त समर्पक होईल, ते जास्त नाट्यछट्याच्या जवळ जाईल.
नाहीतर काही वेळा काय होतं की फार रिपीट केलं जातं. त्यानंतर बऱ्याच लोकांनी विचारलंय की काही जगप्रसिद्ध गोष्टी घेतल्या तर चालतील का. हे बघा, काही शक्यतो जे काही आता लेखक आहेत त्यांच्या गोष्टी घेणं म्हणजे पुन्हा परवानगी वगैरे याचा प्रश्न येतो. पण आता ज्या काही पारंपरिक गोष्टी आहेत, ससा आणि कासवाची गोष्ट आहे, तर त्या गोष्टीला काही कुणाचे अधिकार नाहीत, राईट्स नाहीत, काही नाहीत. त्याच्यावर जर तुम्हाला असं वाटलं की काही नाट्याच्या स्वरूपात अशा प्रकारच्या लोकांनी प्रयोग केलेले आहेत की ती कथा वेगळ्या नाट्याच्या स्वरूपात आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा ट्विस्ट आणलेला आहे. माहिती आपल्याला असं वाटतं की ती ससा कासवाची ज्या शर्यतीमध्ये ते जिंकतोय तेव्हा असं काही ते एकदम ट्विस्ट आणून वेगळंच काही ते त्याच्यामध्ये घडतं. म्हणजे नाट्यमध्ये जे काही धक्का तंत्र आहे, त्यातले काही व्यंग आहे, ते सगळं जर आणता आलं तर तुम्ही एखाद्या अशी गोष्टीतलं सुद्धा घेतलं तरी सुद्धा काय हरकत नाही. परंतु एखाद्या चित्रपटातलाच भाग घेतलाय, नाटकातलाच भाग घेतलाय तर तो चालणार नाही. तुम्हाला स्वतंत्र तुमचे आता कितीतरी अनुभव असतात. काही वेळा व्हॉट्सअप मधल्या जोक मधनं काही लोक करतात. तो जर जोक खूप लोकप्रिय असेल, बऱ्याच वेळा बऱ्याच साईड मधनं त्यांनी पाहिलेला असेल आणि तो जर तुम्ही केला तर तो सगळ्या लोकांच्या लक्षात येईल की अरे यांनी तर हा सगळा अनेक वेळा आम्ही ह्या व्हॉट्सअपवर पाहिला हो, असं जर म्हणलं तर ते तुम्हाला नाही का अपमानास्पद वाटणार. तेव्हा असा जोक पाहिजे किंवा तुमच्या त्याच्यातल्या विनोद शैली अशी पाहिजे की ती तुम्हाला सुचली आहे, तुम्ही तो विनोद करताय, त्या प्रसंगामध्ये तो विनोद निर्माण झाला आहे असं वाटलं पाहिजे प्रेक्षकांना, मनोरंजक झालं पाहिजे. त्यानंतर टेक्निकल गोष्टीमध्ये पुन्हा पुन्हा लोक गोंधळ करतायत. एकाच घरातल्या काही दोघांना जर करायचं असेल तर 2 मोबाईल नंबर असतात तुमच्या घरामध्ये. मुलाला घ्यायचं असेल तर आईबाबांचे दोघांचे मोबाईल असतील तर वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरनं आलं पाहिजे, एवढं महत्वाचं आहे. आणि जर आपल्याला 2 नाट्यछटा पाठवायचे असतील तर त्याच नंबरवरनं दुसरा फॉर्म भरायचा आणि दुसरा फॉर्म भरताना मात्र त्याच्यातलं नाट्यछट्याचं नाव वेगळं लिहायचं आहे. म्हणजे ज्या तुम्ही 2 नाट्यछटा लिहिलेल्या आहेत, पहिल्या नाट्यछट्याचं पहिल्या फॉर्म मध्ये, दुसऱ्या नाट्यछट्याचं दुसऱ्या फॉर्म मध्ये असं ते नाव आलं पाहिजे. तेव्हा एकाच मोबाईल नंबरवरनं एकच स्पर्धक भाग घेऊ शकणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता वयोगटाचं तुम्ही आता दिवाकरांचं तर सगळ्या मोठ्या वयोगटात होतं, आता दाखवली ती दिवाकरांची मोठ्यांची घेतली. पण आता सबनीस सर बोलता बोलता म्हणले की छोट्या गटामध्ये बोल घेवडी एखादी मुलगी भयंकर बडबडी असतात आणि ते सगळे तिला नावं ठेवत असतात, ही अगदी बोल घेवडी आहे बा. अशी बडबड करणाऱ्या मुलीची पण एक नाट्यछटा आपल्याकडे आहे. आपण ती बघूया. म्हणजे किती वेगवेगळा वयोगट असेल तर कसं छोट्या मुलांचा सुद्धा एक वयोगट मुद्दामून आपण एक उदाहरण म्हणून आपण बघणार आहोत. बोल घेवडी ही नाट्यछटा सादर करणार आहे बोल घेवडी. बरं बाई बरं, आहे मी बडबडी, बघतर झालं खरं तर नाही. मी तुला एक छान गंमत सांगणार होते, पण हे खरं तुझं नेहमीच आहे. पण मी काही तुला सांगायला आले की तुला कधी वेळ नसतो ऐकायला. सगळेजण मला बडबडण्यावरून नाव ठेवतात. तू म्हणतेस बडबडी, बाबा म्हणतात बोल घेवडी आणि आजी म्हणते बडबड कास आणि त्या शेजारच्या आम्मा त्या म्हणतात मुलखाचं बोल भांड. मैत्रिणी म्हणतात अगदी शोलेची बसंती. बाई म्हणतात हिच्यामुळे संपते वर्गातली शांती. पण मला कोणी कितीही नावं ठेवली ना तरी मला बडबडायला खूप आवडतं. मी सगळ्यांना ठणकावून सांगेन, बोलणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी गाजवणारच. आता माझ्या बडबडीमुळे तुझ्या कारण काही किरकोळ चुका होत असतात. कधी दूध ओतू जातं, कधी पोळीच करपते, कधी भाजीत मीठ जास्त पडतं. पण माझ्या बडबडीचे तुला फायदे खूप होतात. हाय काय म्हणतेस? मुळीच नाही. मग आता आठवण करून दिलीच पाहिजे. तुझी एखादी बोरीन मैत्रीण आली की आला छा जरा पोह्याने फोडणी टाकून तर आमची शांतू गप्पा मारेल तुझ्याशी असं म्हणून तू जी सटकतेस. 10-15 मिनिटं काही येतच नाहीस. मग मी पण माझं
होती फॅमचं बडबडणं. अशी काय पणाला लावतेस की पोहे नकोत पण तुझ्या शांतूला आवड असं म्हणत ती मैत्रीण हमखास कटते. आता त्या शेजारच्या अम्मा मागच्याच आठवड्यातली गोष्ट. माझा एक रंग संपलेला म्हणून अम्मांच्या पिंकीचा रंग मागायला गेले. त्या म्हणतात कशा रंगपेटी हवी घे ना पण जे का रंगवायचं ते इथं घरी घेऊन नाही जायचं रंगपेटी. अगं असा राग आलेला होता मला पण तेव्हा गप्प बसले. मग आल्या होत्या आपलं व्हॅक्यूम क्लीनर मागायला. मग मी पण म्हटलं व्हॅक्यूम क्लीनर हवा अम्मा घ्या ना पण जी का स्वच्छता करायची ती इथं घरी घेऊन नाही जायचा व्हॅक्यूम क्लीनर. अगं रागाने अगदी जांभळ्या झालेल्या अगदी बरी अक्कल घडली त्याला. त्याच तर तुला नेहमी म्हणत असतात ना कसं बाई शांतीने नाव ठेवलंस पोरीचं. ही तर मुलखाची बोल भांड. काय म्हणतेस माझं नाव मला मुळीच शोभत नाही. आता त्याला मी काय करणार. लहानपणी मी अगदी शांत होते तुला जराही त्रास द्यायचे नाही म्हणून तू माझं नाव शांतीने ठेवलंस. आणि आई नावात काय आहे गाई तो एवढा मोठा शेक्सपियर तोही माझ्यासारखंच म्हणतो व्हॉट्स देअर इन अ नेम. काय म्हणतेस माझ्याशी वाद घालायला तुला वेळ नाही. अगं नकोच घालूस वाद हरशीलच तू. आणि आई त्या अम्मांचं नाव काय ग म्हणे सुहासिनी. इतक्या वर्षात एकदा तरी असताना पाहिलेस का त्यांना. आणि त्यांची ती पिंकी तिचं नाव काय म्हणे तर गार्गी. गार्गी नावाची थोड विदुषी होऊन गेली. इयत्ता 6वी मध्ये दोनदा नापास होणाऱ्या मुलीला शोभचं काय नाव. आणि तुझं नाव ग अरेच्या आई कुठे गेली. कसला तरी जळका वास येतोय. बहुतेक स्वयंपाकघरात गेली असणार. गॅस या आमटीचं खरपूस थालीपीठ झालं असणार. आता त्याचं खापर माझ्या डोक्यावर फुटायच्या इथून सटकलेलं बरं. तर आपण बघितलं की छोट्या गटाची बोलघेवडी ही नाट्यछटा. तर आता पुन्हा एकदा एंट्री संदर्भातल्या काही महत्वाच्या सूचना सांगतोय त्या लक्षात घ्या. आपण आपली जी नाट्यछटा लिहिणार आहोत ती जर टाईप करता आली तर खूपच छान. जर टाईप करता नाही आली तर छानपैकी स्वच्छ छान अक्षरामध्ये लिहा आणि त्याचा चांगला फोटो काढा. तो फोटो काढल्यानंतर तुम्ही स्वतः आधी वाचून बघा तो वाचता येतोय का. काही वेळा काय होतं की तुम्ही फोटो काढता तसाच पाठवता आणि तो नीट वाचता येत नाही. परीक्षकांना तो नीट वाचता आला पाहिजे. तेव्हा फोटो काढताना आपण आधीच पाठवण्यापूर्वी बघावं की ते नीट दिसतंय का. नाहीतर मग परत कॅन्सल करून चांगला फोटो काढावा आणि तो चांगला फोटो पाठवला तरी हरकत नाही. किंवा ज्यांना PDF फाईल करून पाठवता येत असेल तर PDF फाईल सुद्धा पाठवली तरी हरकत नाही. बऱ्याच लोकांना शंका आली की प्रतिज्ञापत्र काय आहे कसलं काय आहे. तर प्रतिज्ञापत्र सर्वांना पाठवलं जाणार आहे आणि ते प्रतिज्ञापत्र लिहिणं आवश्यक आहे. ज्यांना अजूनही स्पर्धेत भाग घेतला नाही ज्या मंडळीने अजूनही ही पूर्ण प्रोसेस केलेली नाहीये त्यांच्यासाठी लक्षात घ्या की आधी आपल्या संस्थेच्या नंबरवरती तुमचं नाव आणि हे कळवल्यानंतर तुम्हाला संपूर्ण काय काय अटी आहेत त्या पाठवल्या जातात. मग तुमचं आधार कार्ड तुम्ही पाठवायचं आहे. आधार कार्ड पाठवलं तो जे फोटो ID असतो तो आधार कार्ड म्हणजे तो पाठवल्यानंतर तुम्हाला फॉर्म पाठवला जातो आणि तो गुगल फॉर्म आहे. तो गुगल फॉर्म भरलेला आम्हाला कळवायचं की आम्ही फॉर्म भरलाय आणि त्यानंतर मग आम्ही तुम्हाला प्रतिज्ञापत्र पाठवतो. आता बघणाऱ्या लोकांपैकी किंवा आणि जर कोणाला भाग घ्यायचा असेल तर तुम्ही या स्पर्धेमध्ये 10 ऑक्टोबर पर्यंत भाग घेऊ शकता. मात्र ही प्रोसेस सगळ्यांना समजून सांगा की आपल्या संस्थेचा जो नंबर आहे 8484930335 या नंबरवरती स्वतःचं नाव आणि वयोगट आणि लेखन स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे. नाट्यछटा लेखन स्पर्धेमध्ये असं कळवलं की आम्ही तुम्हाला सगळी प्रोसेस पाठवू. त्या प्रोसेसमध्ये आधार कार्ड पाठवलं की आम्ही तुम्हाला गुगल फॉर्म पाठवू. गुगल फॉर्म भरून पाठवला की मगच आम्ही प्रतिज्ञापत्र पाठवू.
आणि ते प्रतिज्ञापत्र आणि नाट्यछटा हे मात्र तुम्ही बरोबर एकत्र 10 ऑक्टोबर रात्रीपर्यंत आम्हाला पाठवायचं आहे. 10 ऑक्टोबर पर्यंत रात्रीपर्यंत तुम्ही पाठवा. शक्यतो आम्हाला जर वाटलं, काही लोकांनी जर अगदी आम्हाला हे केलं की सर थोडीशी मुदत वाढवा, तर कदाचित मुदत वाढण्याची शक्यता आहे. परंतु 10 ऑक्टोबर रात्रीपर्यंत शक्यतो तुम्ही सगळ्यांनी पाठवावी अशी विनंती आहे. आपल्याला उगाचच मुदत वाढवायची वेळ आणू नये असं मला वाटतंय. तेव्हा ही स्पर्धा जागतिक स्तरावरती आहे. जागतिक स्तरावर संबंध जगातनं या स्पर्धेसाठी येणार आहेत. तेव्हा तुम्ही खूप काळजीपूर्वक सर्व नियम नीट वाचून दिवाकरांचा अभ्यास करून तुम्ही या स्पर्धेमध्ये अजूनही प्रवेश घेऊ शकता. नाट्यसंस्कार कला अकादमीची ही सुमन नाट्यछटा लेखन स्पर्धा 2021 यावर्षी प्रथमच ही जागतिक स्तरावरती खुली होती आहे. आणि या स्पर्धेमध्ये, या ऑनलाईन स्पर्धेमध्ये 4 वयोगट आहेत. वय 6 ते 12, वय 12 ते 18, वय 18 ते 60 आणि 60 वर्षानंतरचा खास ज्येष्ठ नागरिकांसाठीचा गट. या 4 गटांमध्ये आपण कुठल्याही ज्या गटामध्ये आपण आहात त्या गटामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. या 4ही गटामध्ये स्वतंत्र बक्षिसं आहेत. सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे. पारितोषिक मात्र रोख स्वरूपाची आहेत. रोख पुरस्कार दिले जाणार आहेत. स्पर्धा फक्त मराठी भाषेत आहे. या स्पर्धेला कोणतेही प्रवेश शुल्क नाही. मात्र नाट्यछटा म्हणजे काय हे आता आपण कार्यशाळेत तुम्ही समजून घेतलंच आहे. पण ज्यांनी समजून घेतलं नाही अशांसाठी आमचा YouTube चॅनल आहे. नाट्यसंस्कार कला अकादमी नावाचा आमचा YouTube चॅनल आहे. तो सबस्क्राईब करा. त्याच्यावरतीही नाट्यछटा म्हणजे काय, वेगवेगळ्या वयोगटाच्या वेगवेगळ्या विषयांच्या नाट्यछटा आहेत. प्रशांत दामले आणि डॉक्टर श्रीराम लागू यांच्या ऑडिओ नाट्यछटा आहेत. म्हणजे दिवाकरांच्या नाट्यछटांचा अभ्यास तुम्हाला त्यांच्या ह्याच्यातनं होईल. डॉक्टर लागूंनी पण त्याच्यामध्ये विचार व्यक्त केलेले आहे की नाट्यछटा कशासाठी लिहायची आहे, करायची आहे. आमची वेबसाईट आहे www.natyasanskar.com नावाची आमची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटलाही आपण अवश्य भेट द्या. म्हणजे आमचे इतर उपक्रमही तुम्हाला त्याच्यामध्ये काय आहेत ते बघायला मिळतील. स्पर्धेत नाव नोंदणी करणं आवश्यक आहे. व्हॉट्सअप नंबर 8484930335. नाट्यछटा लेखन स्पर्धेकरता अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2021 मध्यरात्रीपर्यंत. तेव्हा पुन्हा एकदा विनंती आहे की आपण या जागतिक स्तरावर असलेल्या सुमन नाट्यछटा लेखन स्पर्धेत सहभागी व्हा. नाट्यसंस्कार कला अकादमीच्या या उपक्रमात सहभागी व्हा आणि दिवाकरांची ही नाट्यछटा आपण संपूर्ण जगभर पसरूया. दिवाकरांचं पुन्हा एकदा पुण्यस्मरण करतो. उद्या 1 ऑक्टोबर दिवाकरांची पुण्यतिथी आहे. त्यांना पुन्हा एकदा त्यांचं स्मरण करून त्यांना आदरांजली वाहून आजचं हे मार्गदर्शन सत्र मी संपवतो आहे. आपण सर्वांनी खूप छान सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. या नाट्यछटा लेखन स्पर्धेत ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्या सर्वांना माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा. नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्यसंस्कार कला अकादमी पुणे.